लालबागच्या राजाचे मूर्तिकार आज आपल्या समोर आहेत आणि मी सुद्धा काही कसलेला मुलाखतकार नाही आहे, त्यामुळे लालबागच्या चरणी त्याचा जयघोष म्हणून गणेशाप्रती माझ्या भावना सुरुवातीला व्यक्त करतो. तुम्ही मला साथ दिलीत तर उत्तम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. नमस्कार. वर्ष 2024-25च्या गुरुवर्य सवी कुलकर्णी गौरव व्याख्यानमालेचा श्री गणेशा आत्ता खऱ्या अर्थाने होतोय. भारतीय सण आणि उत्सव यांवर आधारित आपल्या यंदाच्या कार्यक्रमाची संकल्पना आहे आणि अधिक वेळ न दवडता आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळतोय. माझ्यासमोर दादा आहेत, मी त्यांना दादा म्हणतो, संतोष रत्नाकर कांबळी सर. जेव्हा पहिल्यांदा आमची भेट झाली किंवा पहिल्यांदा कॉल केला त्यांना मी, त्यानंतर खरं सांगायचं तर बरेच दिवस त्यांनी अवॉइड केलं मला. आता इथे मुलाखत घेतोय त्यामुळे सगळा जो घडलेला जो प्रसंग आहे तो तुमच्यासमोर मांडणं गरजेचं आहे. मी लालबागच्या राजाचं जे मंडळ आहे तिथे जेव्हा विसर्जनाला जातो लालबागचा राजा, आणि त्यानंतर तब्बल 1 महिना तिथे विविध स्पर्धा असतात, तर तिथे मी परीक्षक म्हणून गेलो होतो आणि तिथल्या अध्यक्षांशी बाळासाहेब कांबळे सर, त्यांची आणि माझी चांगली गट्टी जमली होती आणि मला तिथूनच सरांचा नंबर मिळाला. जेव्हा मला नंबर मिळाला मी डायरेक्टली कॉल केला. त्यांनी बाळासाहेब कांबळेंशी आधी चर्चा केली माझ्या बाबतीत, खरोखर तुम्ही यांना ओळखता का, आणि त्यानंतर जेव्हा कन्फर्मेशन त्यांचं झालं त्यानंतर आमचं बोलणं सुरू झालं. आणि जेव्हा पहिल्यांदा मी आणि अभिषेक आम्ही दोघं गेलो होतो तेव्हा असं वाटलं होतं की अर्धा 1 तासात सगळी माहिती आम्हाला मिळेल आणि आम्ही परत निघू कॉलेजला. पण तिथे गेल्यानंतर आता खरं तर आम्ही प्राध्यापक मंडळी, म्हणजे लेक्चर सुरू झालं की ज्युनियर कॉलेजला 40 मिनिटाचं आणि डिग्री कॉलेजला 1 तासाचं लेक्चर, आणि मध्ये ब्रेकसुद्धा आम्ही घेत नाही, बोलायला सुरुवात केली की बोलत राहतो. पण त्या दिवशी सलग 4 ते 4.5 तास दादांना फक्त आणि फक्त आम्ही ऐकत होतो. म्हणजे इतके प्रसंग खरोखर ऐकण्यासारखे आहेत आणि आम्ही सुद्धा तल्लीन झालो होतो त्यामध्ये, वेळेचं भान नव्हतं आम्हाला. तर असं हे व्यक्तिमत्व आज आपल्यासमोर उभं आहे आणि त्यांना आज आपण सर्वजण ऐकणार आहोत. सुरुवातीला आपण गणरायाचा जयघोष करूयात आणि या मुलाखतीची सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. दादा सुरू करूयात. लालबागच्या राजाचा विजय असेल, लालबागच्या राजाचा विजय असेल, बोला लालबागच्या राजाचा विजय असेल, लालबागच्या राजाची. तर वेळ कमी आहे, वेळेचं बंधन पाळत आपण मुलाखतीला सुरुवात करतोय दादांच्या परवानगीने. दादा, पहिला प्रश्न आहे की लालबागचा राजा नवसाला पावतो, हे काही 3-4 वर्ष लालबागच्या राजाची स्थापना झाल्यानंतर लोकांना कळलं असं नाही आहे. तर लालबागचा राजा मुळात पहिल्या वर्षी विराजमान झाला, त्याची स्थापना झाली, ती मुळात नवस्फूर्ती झाली एका समूहाची आणि त्यानंतर त्याची स्थापना झाली होती. बऱ्याच लोकांना हे माहिती नाही आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की माउथ पब्लिसिटी आणि याच्यामुळे नवसाला पावतो असं म्हटलं गेलं आणि अचानक लालबागचा राजा लोकप्रिय झाला. तर त्यामागचा इतिहास काय सांगाल? 1932 साली लालबागचा राजा जिथे आता बसतोय त्याच्या अपोजिट साईडला माईक हा घ्या, समोरच्या बाजूला ब्रिजच्या पलीकडे पेरू कंपाऊंड आहे. पेरू कंपाऊंडमध्ये पोळी बांधवांचं मार्केट होतं. तर स्वातंत्र्यपूर्वी त्यांना खूप त्रास होते, तिथे जागा खूप लहान पडत होती. तर त्यांनी एक जस्ट गणपतीला नवस केला, गणपती देवाला, की बाबा समोर एवढी मोठी प्रशस्त जागा आहे, तिथे आमचं पुनर्वसन व्हावं ही एक इच्छा आहे आणि जर ती पूर्ण झाली तर मग
आम्ही आमच्या कोळी कुटुंबांतर्फे सगळे मिळून तुझी स्थापना करू. आणि 1932 साली जसं या लोकांनी बाप्पाला नवस केला गणपतीला, तर 34 साली ती इच्छा पूर्ण झाली. ते संपूर्ण मार्केट तुम्ही आता जे बघताय, लालबागचा राजा जे फिश मार्केट आहे तिथे त्यांचं पुनर्वसन झालं. आणि पहिला राजा जो बसला तो 1934 साली, तो नवसाचा म्हणून मानला गेला. अच्छा, तर एकंदरीत हा सर्व इतिहास आणि नवस्फूर्तीतूनच राजाची स्थापना झालेली आहे, हा मुद्दा इथे महत्त्वाचा मला वाटला. कांबळी घराण्याकडे ही सेवा कशी आणि केव्हापासून आली? 1934 साली भिसळे म्हणून मूर्तिकार होते, त्यांनी ही मूर्ती घडवली होती सर्वप्रथम. आणि त्याच्यानंतर माझ्या आजोबांना जो योग आला ते 1925 साली मुंबईमध्ये 5th इंजॉय येणार होते. आणि माझे आजोबा हे आर्टिस्ट होते, त्यामुळे सगळ्यांना माहिती होतं की माझ्या आजोबांनी महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये चलचित्र हा प्रकार त्यांनी इंट्रोड्यूस केला. जे तुम्ही आता पुन्हा मूव्ही मॉडेल्स वगैरे बघतात, हालचालीच्या ज्या मूर्त्या आहेत त्या गणपतीच्या देखाव्याद्वारे वगैरे आम्ही पूर्वीपासून आमचा व्यवसाय होता. तर ते कुठे गव्हर्नमेंटमध्ये माहिती होतं, काही लोकांना माहिती झालं, तर त्यांनी सांगितलं की असं असं 5th इंजॉय मुंबईमध्ये येणार आहे, तर आम्ही तुम्हाला जीप देऊ आणि जीपला हातीचा आकार देऊन त्याच्यावर अंबारी करायची, ज्यातनं आम्हाला त्यांची मिरवणूक काढायची आहे, स्वागत करायचं आहे. तर ते जी जबाबदारी होती ती माझ्या आजोबांनी पूर्ण इतक्या सुंदर झालेली पार पाडली आणि ते खूप अपेक्षेपेक्षा चांगलं झालं. त्यामुळे त्यावेळेला त्या काळी जे काही सरकार होते इंग्रज, त्या लोकांनी आजोबांना गोल्ड मेडल पण दिलं. आणि हे सगळं झाल्यानंतर तिकडचे जे स्थानिक होते ते म्हणाले की अरे आपल्या जर लालबागमध्ये जर असा कलाकार आहे तर आपण दुसरीकडे का मूर्ती द्यायची बनवायला, तर आपण मधुसूदन कांबळींना ती मूर्ती बनवायला देऊ. आणि 1935 पासून हा आमच्या फॅमिलीचा प्रवास सुरू झाला. ते थेट आता 91 वर्ष झाली, आज आम्ही तिसरी पिढी असेल. खरं तर मराठी कुटुंब आणि दादांचे आजोबा मधुसूदन कांबळी यांच्या कलेची भुरळ ब्रिटिशांनाही लागावी ही सर्वात मोठी गोष्ट मला वाटते. दादा, राजाला घडवणारी खरं तर दुसरी पिढी म्हणजे आपले काका आणि नंतर बाबा, साधारणतः याच कालावधीत लालबागचा राजा याला प्रसिद्धी मिळायला सुरुवात झाली, लोकप्रिय झाला लालबागचा राजा. त्या काळातल्या काही विशेष नोंदी? आजोबांनी जेव्हा घडवलं होतं तेव्हा तुम्ही पाहिलं असाल की तुम्ही 1934 पासूनचे जर फोटो पाहिले तर त्यावेळेला लालबागचा राजा हा 5 फुटाचाच होता आणि नवसाची मूर्ती होती. त्यामुळे तुम्ही इतर मंडळात बघा, कुठेही गेला तर एक छोटी पूजेची मूर्ती त्याच्यात प्राणप्रतिष्ठा होते आणि मोठी मूर्ती असते शोभेची असते. तर लालबागचा राजा हा एकमेव गणपती असा जो तो डायरेक्ट पूजेचा होता, ज्याला डायरेक्ट प्राणप्रतिष्ठा होत होती. तिथे छोटी मूर्ती अजूनही नाही आहे. तर मग आजोबांनी 1952 पर्यंत राजा घडवला. त्याच्यानंतर ते हे जग सोडून गेले. कालांतराने 1960 नंतर माझे मोठे काका व्यंकटेश कांबळी आणि हे मूर्ती क्षेत्रात आले आणि त्याच्यानंतर ती जबाबदारी त्यांनी पूर्ण केली 2002 पर्यंत. आणि वयानुसार मध्ये म्हटलं की मला आता काही ते जमत नाही आहे, तर ती पुढची जी एक रिस्पॉन्सिबिलिटी होती ते कर्तव्य म्हणून माझ्या ते पप्पांनी आजपर्यंत मी आणि पप्पा पाडत आलो. आम्ही 2002 पासून मी आणि पप्पा लालबागचा राजा आज बनवतो आहे. आणि काकांच्या काळामध्ये मग ती मूर्ती आपसूक घडत गेली. आम्ही असं ठरवलं नाही की आपल्याला अमुक फुटाचाच पाहिजे तर मग फुटाचा. लोकांचा खूप गैरसमज आहे, कोणी सांगतात 20 फूट 24 फूट. नाही, राजाची हाईट ही फक्त 14 फूट आहे. जमिनीपासून जेव्हा तो रथावर बसतो त्यावेळेला ती जमिनीपासून 18 फुटापर्यंत जाते प्रभाव घेऊन. तर मग पूजेची मूर्ती असल्यामुळे आम्ही ती कमी करू शकत नाही. मग आज ही जी स्टँडर्ड साईज आहे ती आम्ही जपलेली आहे. आम्ही जास्त मोठंही करत नाही, कारण मूर्तीची हाईटपेक्षा त्याचं एक देवत्व सांभाळणे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आज तुम्ही बघताय तरी आज जे काय आहे ते आज म्हणजे आहे तुमच्यासमोर. निश्चितच कांबळी घराणं हे तत्त्व तुम्ही सांभाळत आहे आणि त्यामुळेच भाविकांना लालबागच्या राजाचं जे लोभसवाणं रूप आहे त्याचं दर्शन घेता येत आहे. दादा, तुमची तिसरी पिढी आणि तुमचं पूर्ण नाव म्हणजे संतोष रत्नाकर कांबळी, म्हणजे SRK.
बॉलिवूडमध्ये सुद्धा SRK आहे आणि अगदी लोकप्रिय आहे. तर लोकप्रियता आणि SRK याचा काही जवळचा संबंध वाटतो का? नाही, तसं काय नाही आहे. देवाची देणगी हा विषय असा झाला होता. एक दिवस मजेशीर प्रकार घडला होता. मीडियामध्ये न्यूज चॅनलवाले सगळे म्हणजे इंटरव्ह्यू कव्हर करायला येतात. तर एक न्यूज रिपोर्ट होती, त्यांनी विचारलं दादा तुम्हाला एक विचारू का? तर म्हटलं विचारा ना, काय पाहिजे. तर सगळे SRK एवढे फेमस कसे. तर मी तिथपर्यंत ते एवढं डोक्यात ध्यान म्हणजे मनात नव्हतं ते माझ्या. मला कळलं नाही. जरा स्पष्ट सांगाल का? तर तुमचं पण नाव संतोष रत्नाकर म्हणून शाहरुख खान SRK बोललं त्याचं काही कनेक्शन नाही आहे आणि निव्वळ योगायोग आहे. त्यामुळे जस्ट एक मला म्हणजे तिथून मी ते हां बाबा सगळे आता मला SRK म्हटलं तसं काय नाही, जे आहे सगळे दिलेले आहेत, देवाने दिलेलं. खरं तर हे आपलं मोठेपण आहे. प्रसिद्धीच्या झोतात न राहणं हे तुम्ही जास्त पसंत करता आणि ते लगेच तुमच्या बोलण्यातून आम्हाला जाणवत आहे. तर एक प्रतिभावंत घडताना त्याचं बालपण, त्याचं स्ट्रगल, त्याचं तारुण्य हे सगळं प्रेक्षकांना ऐकायचं असतं. आम्हालाही ऐकायला आवडेल. आपलं बालपण, आपल्या तरुणपणातला काळ, महाविद्यालयीन काळ कसा होता? काही गमती जमती असतील? आहेत, सगळ्याच गमती आहेत. ती म्हणजे बालपण तर असतंच, पण काही पर्सनल कारणामुळे मी पुढे शिकू शकलो नाही. माझी मम्मी 5 वर्ष असतानाच आम्हाला सोडून गेली आणि त्याच्यानंतर पप्पांनी आम्हाला वाढवलं. आजपर्यंत म्हणजे माझे 2 लहान भाऊ आहेत. माझ्या घरामध्ये 7 जे स्टुडंट्स आहेत, जे स्कूल ऑफ आर्ट्सचे, जे पप्पा वगैरे डिप्लोमा केले आहेत, पप्पा आणि काकांनी वगैरे. माझ्या भावांनी डिग्री होल्डर आहेत, जे पास आऊट बाहेर पडले. मी पुढे शिकलो नाही, मला प्लॅस्टर माहीत नव्हतं. ॲक्सिडेंटली म्हणतात ना की आपण या बिझनेसमध्ये येतो. तर माझं असं झालं की मम्मी गेल्यामुळे कसं आहे, मी ज्या वयामध्ये आपण एन्जॉयमेंट करतो, खेळतो, त्या वयामध्ये मी 8वीमध्ये जेवण करायला शिकलो पप्पांचं बघून. कारण पप्पा जॉबला यायचे, भांडूनला मला भावांना सांभाळायचं आहे. तर त्यामुळे मी जास्त शिकू शकलो नाही. आज गेले बरेच वर्ष मी जेवण म्हणजे घरची जी आईची बाजू आहे ती मी पूर्ण सांभाळली आणि माझे भाऊ आज डिग्री होल्डर आहेत, मला अभिमान आहे. आणि त्याच्यानंतर असतं की शाळामध्ये पास करायचे. म्हणजे थोडक्यात प्रश्न असतो लग्नाचाच. तर लग्नासाठी काहीतरी शिकायला पाहिजे. मी 10वीत नापास झालो होतो 5 विषयांमध्ये. तर कसं बसं ऑक्टोबर करून परत ते पूर्ण केलं. देवाच्या कृपेने नशिबाने पास झालो. आणि तरी पण म्हटलं नाही, एवढं शिक्षण पूर्ण नाही, भविष्यात थोडं कुठेतरी विचार कर. मग मी 12वीचा विद्यार्थी आहे दादरचा, शिवाजी पार्कचा. त्याच्यानंतर मग 11वी 12वीला मी टेक्निकल करून 12वीला फर्स्ट क्लासमध्ये पास झालो. आणि मग पप्पांना म्हणून मला आता काही याच्यापुढे जमणार नाही, कारण घर सांभाळणं आणि अभ्यास करणं हे मला कधीच पॉसिबल नव्हतं. उलटी माझी जास्त आवडती, माझं सेकंड पॅशन आहे कुकिंग. त्यामुळे मी त्याच्यात काहीतरी करू शकतो. काहीच नाही झालं तर मी कुठेतरी हॉटेलमध्ये आचार्य म्हणून तरी लागू शकतो. माझं शेफ बनायचं खूप इच्छा होती, पण आपल्याकडे काय शिक्षण नसल्यामुळे मी काय सायन्स शिकू शकत नाही, कारण त्या स्ट्रीम नंतरच तुम्ही पुढे सगळ्या गोष्टी करू शकता. पण ठीक आहे, ते नशिबावर सोडलं होतं. आणि हे सगळं करता करता काय झालं, पप्पा रिटायरमेंट आल्यानंतर आता ऑब्व्हियसली कुठेतरी आपल्याला जॉब पाहिजे, घर चालवायचं आहे. आणि हा जो बिझनेस होता हे माझे काका सांभाळायचे, पप्पा जॉबला होते. तर ते करता करता मी अभिमानाने सांगेन, म्हणजे आज सरांनी आज मला इन्व्हाइट केले इथे, हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण आयुष्यात आपण कधी कुठलाही पहिला जॉब करतो, म्हणजे आयुष्यात जी पहिली नोकरी असेल वॉटेवर, ते मी ठाण्यातून केलं. हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. माझ्या पहिला पगार मी ठाण्याला कमवला आहे, ठाण्याला घेतला. मी दुकानाच्या बाहेर मी आता बघितलं असं गॅस स्टोव्हचे जे छोटे ग्रिल्सचे हे येतात, बाटले येतात, त्याची कंपनी ठाण्यामध्ये मोनालिसा बिल्डिंगमध्ये होती. आणि त्यांना फक्त डेमोसाठी मुलं पाहिजे होती. मला एका आत्याने सुचवलं की तू असं असं काम करशील का, कारण ऑब्व्हियसली आपल्याकडे शिक्षण नाही, काय नाही आहे. तर मी करीन, काय करायचं तर फक्त या प्रोडक्टची माहिती लोकांपर्यंत पोचवायची. ते करत करत मी जवळजवळ 2.5-3 वर्ष मी ते केलं. त्यातनं मला लोकांच्या बोलण्यात म्हणजे त्यांना समजवणं वगैरे ही एक कला आत्मसात झाली. कारण समोर कोणी यायचं, कोणी विचारायचं कसं आहे वगैरे, मी समजावून सांगायचं हे प्रोडक्ट अमुक आहे तमुक आहे करत करत
हे सगळं झाल्यानंतर मी एका चांगल्या कंपनीमध्ये लागलो, जिथे एरियर्स वगैरे मार्केटिंग कंपनी होती. फक्त आपल्याला जी काय स्कीम असेल त्याचे एरियर्स घेऊन द्यायचे, म्हणजे पैसे उरलेले पैसे घेऊन द्यायचे स्कीमचे. हा 2 ते 3 वर्ष मी केलं. आणि जसं मी म्हटलं की दुकानाच्या बाहेर मी 4 तास उभा राहायचो, 4 ते 4. मी लालबाग राजाच्या गेटसमोर पण उभा राहिलेलो आहे, गिरगावमध्ये राहिलेलो आहे, माहीममध्ये, अशा बऱ्याच चांगल्या ठिकाणी राहिलो. लाज वाटायची कारण माझ्या काकांचा तिकडे एक मोठा बिझनेस आहे आणि मी हे करतोय. ठीक आहे, आपलं शेवटी जे नशिबात आहे ते होणार, त्याच्यात आपण काही बदल करू शकत नाही. तर असं करता करता मग माझी मार्केटिंगची पण जी कंपनी होती ती नंतर बंद झाली. म्हटलं आता करायचं काय. त्यावेळेला जरा थोडं पगार वगैरे चांगला होता आणि फर्स्ट क्लास पास वगैरे दिला होता त्या लोकांनी. ते करता करता मग परत मी घरी बसून होतो. घरीच घर चालवायचं कसं, मग मला फिरायची आवड. कोणीतरी मला सुचवलं की तुला फिरायची आवड आहे तर कुरिअर करशील का. स्टँडर्ड चार्टरचे क्रेडिट कार्ड हे असतात, कार्ड्स असतात. तर ते दिवसाला 50 तुला डिलिव्हर करायचे आहेत. ॲड्रेस दिला जाईल. पगार होता समथिंग काय 1850 रुपये पगार आणि प्लस 50 रुपये डेली अलाउन्स, हे असं सगळं होतं. आणि म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, मला काही इश्यू नाही. मी आपलं 50 कार्ड दिवसाला द्यायचो. खूप थकायला व्हायचं. आणि त्या पिरियडमध्ये पण मला बरेच वाईट अनुभव आले की मी जेव्हा जायचो त्या 50 रुपये वाचवण्यासाठी पण मी अंधेरी ते साकीनाका म्हणा किंवा यारी रोडपर्यंत चालत जायचो. का तर घरी कुठेतरी त्या 50 रुपयाचं आपल्याला वापर करता येईल, म्हणजे घरच्यासाठी हातभार होईल. हे करता करता मला अजून एक आवड, जसं तुम्ही सगळे म्हणजे आपण आज नाटक बघतो, मूव्हीज बघतो, आपण ॲक्टर्स आहेत, नटनट आहेत, सगळे आहेत, ते आपल्याला सगळ्यांना आवडतात. आपण प्रत्येकाचे फॅन असतो. तर मग हे सगळं झाल्यानंतर माझा असा एरिया होता बँड्रा, अंधेरी वगैरे, तर मला शूट बघायला आवडायचे. कुठल्या सिरियलची शूट दिसली अमुक दिसलं की मी उभा राहून ते बघायचो. तर हे सगळं बघता बघता असा अनुभव आला की मी एकच सांगेन की देव कधीच डोळे झाकून नसतो. हे काय, हे माझं स्वतःचं पर्सनल अनुभव आहे. कारण ज्या वेळेला मी हे बघितलं की पॅनल एकदाच मी शूट बघत होतो की अरे बघितलं, धावत गेलो. कोणाचा अक्षय कुमार, शिल्पा शेट्टीचा वगैरे कुठल्या मुलीचं शूट चालू होतं. आणि त्याला मी एवढ्या गर्दीमध्ये गेलो. त्याला गर्दीत मी पोलिसांचा काठीचा मारा पण खाल्ला, बाबा लांब व्हा, लांब व्हा, लांब. पण आज अभिमानाने सांगतो, आज शिल्पा शेट्टी ही माझी क्लायंट आहे. तिने तिच्या आयुष्याला पहिल्यानंतर माझ्या हातून बसला 2012 साली. ती अजूनही ते नवराबाईची माझ्या कारकिर्दीत येतात आणि आज माझ्या हातून गणपती घेऊन. आणि तिचा नवसच असा होता की माझं राजकुंद्राशी लग्न झालं, राजाला नवस केलेला. तिने राजाला खूप मानते की राजकुंद्राशी ज्या दिवशी माझं लग्न होईल त्या दिवशी तुला जो घडवतो त्याच्या हातून मी मूर्ती बसवणार. 2012 पासून ती पुढे माझी क्लायंट आहे. हे सगळे अनुभव मला आले आणि ह्यातनं मी शिकत गेलो. आणि ह्या शिकता शिकता मला खूप चांगली लोकं भेटली. जसं मी दत्त महाराजांचं खूप करतो, साईबाबांचं करतो. साईबाबा हे आमच्यासाठी, म्हणजे साईबाबा माझी कुलदेवी गौरवकाली आणि लालबाग हे आमच्यासाठी, म्हणजे त्यांच्याशिवाय आमचं आजीवन शून्य आहे. कारण आज जी ताकद आहे ती फक्त त्यांच्यामुळे माझ्यामध्ये आहे. आजोबांची पुण्याही आली, काका, पप्पा, आई जे काय आहे ते मी जपायचा प्रयत्न करतोय. असं नाही की मी 100% आहे. आज बाप्पा बनवतो, ठीक आहे, माझ्या पण चुका होतात, नाही असं नाही. पण आपण आपली जागा ओळखायला पाहिजे की आज लोक म्हणतात अरे तू एवढा मोठा राजा बनवतो, एवढा साधा राहतो की अरे राज जरा थोडा तरी भाव भांगर. मला ते जमत नाही. कारण मला माहिती आहे मी राजासमोर जर मानवर केली तर नेक्स्ट मुवमेंटला मी तोंडावर पडणार आहे. कारण हे माझे मी समोर बघितलेले आहेत. कारण अशा बऱ्याच गोष्टी झाल्या की खूप जण येतात, अरे तू राजा बनवतो म्हणून तू व्हावा करणार. तसं नाही आहे. आज हे जग येतं हे कुठल्या मंडळाने सांगत नाही की तुम्ही या किंवा पाय पडावं आहे. आज लोकांना प्रचिती आहे. आज ज्या वेळेला आम्ही मूर्ती घडवायला घेतो त्यावेळेला मी माझं पूर्ण, म्हणजे मी माझी फॅमिली, माझं देवाचं वाचन रेग्युलर आहे. म्हणजे जसं म्हटलं की ज्या शाळेच्या वयामध्ये आम्ही जिथे खेळायला पाहिजे तिथे मी माझं किचन सांभाळलं. त्याच्यानंतर महाविद्यालय, आज माझं नशीब आहे की आज तुम्ही मला इथे खरंच, म्हणजे अजूनही सांगितलं की इन्व्हाइट करा. मी कॉलेज पाहिलं नाही कधी, 11वी 12वी केलं ठीक आहे, पण आज त्या गोष्टीला मी खूप मुकलो. म्हणजे त्यातनं मला शिकायची खूप इच्छा होती. पण ठीक आहे, मार्ग हा होता बाप्पाची, आज डेस्टिनी आपण म्हणतो ते हे होतं की आज तिसरी पिढी म्हणून जेव्हा मला पप्पांनी माझ्या बिझनेसमध्ये आणलं
आम्ही पहिले 5 वर्ष टाईमपासच केला. 2002 पासून ते 7 पर्यंत मी खूप टाईमपास केला. मला रसच नव्हता या गोष्टीमध्ये. प्लास्टरमध्ये ते सगळं ओलवणं, हात ओले व्हायचे, ते चिकचिक सगळं म्हणजे असं सहन व्हायचं ते. पण 7मध्ये पण एक असा इन्सिडेंट झाला की पप्पांना, माझ्या घरचा गणपती 11 दिवसाचा असतो, गणपती बसवल्यावर दुसऱ्याच दिवशी पप्पांना हार्ट अटॅक आला आणि पप्पा हॉस्पिटलाइज झाले. आम्ही हिंदूच्या हॉस्पिटलला ॲडमिट केलं. तर तिथून जे म्हणजे म्हणतात ना, एक मॅच्युरिटी तर होती, पण एक सिरियसनेस असतो तो एवढा हे मी खूप म्हणजे खूप हे झालं. पप्पांवर कंटिन्युअसली कारखान्यात जाणं वगैरे मला ते खूप लागलं. आणि नशिबाला 2008 साली राजाची 75 आली आणि 75 पासून जे आम्ही त्याच्यात म्हणजे मी पर्सनली त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला. आज त्यावेळेला असं झालं की मला माझ्या पप्पांचं माझा इंटरव्ह्यू मुंबई टाइम्समध्ये, महाराष्ट्र टाइम्सने फुल पेजमध्ये दिला. लोकांना माहिती पण नव्हतं की आम्ही काय करतो काय नाही. अशा लोकांना कळलं की आमचं हे कार्य आहे. आणि सोसायटीत लोकांनी आम्हाला हे असे म्हणजे माझ्याकडे तर शिक्षण नव्हतं, काहीच नव्हतं, त्यामुळे मला खूप वाईट अनुभव यायचे. म्हणजे एखादा मी जसं मगाशी म्हटलं की कुरिअर देताना मी थकायचो, कोणाकडे जायचो, पाणी मागायचो, त्याला प्लीज मला पाणी द्यायला का. तर काही कम्युनिटीज अशा होत्या की मला माहीत आहे कुठली असायची, ते पाणी मला द्यायचे पण डोक्यावर पदर घेऊन बाजूला थोकायचे. मला काय कळलं नाही, म्हणजे हा काय प्रकार. मी 2-3 वेळा अनुभवलं. पण ठीक आहे, हरकत नाही, त्यांचं काय असेल आय डोंट नो. पण हे सगळं करत करत आज, आणि त्यावेळेला शिक्षण नसल्यामुळे मला कोण ओळख पण करायचा नाही की आहे म्हणजे असतं की बाबा हा मित्र, म्हणजे मित्र म्हणून पण कोण जास्त ओळख नाही. रिलेटिव्समध्ये पण लांब लांब असायचं, कारण आपलं काम म्हणजे घरगाड्यासारखं होतं आपल्या घरामध्ये. म्हणजे शेवटी मला माहिती आहे माझ्या घरात माझ्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहे, मला काय करायचं, माझा एम काय आहे. पण आज जी लोक मला ते त्यावेळेला शिव्या घालत होते किंवा अपशब्द वापरले, तेच आज माझ्या खांद्याला आंदोलन, आम्हाला पुतण्या, हा माझा भाचा, आज अभिमानाने सांगतात माझं भाचो, मी मालवणच असं आहे, त्यामुळे माझं बाळ राजा पण नव्हता वगैरे, असं सगळं गोष्टी चालतात. त्यामुळे हे एक्सपिरियन्स आहे. फक्त आपण टीव्हीवर सिरियल्समध्ये पाहिलं असेल, पण हे मी अनुभवलं. तर मी एवढंच सांगेन की आज जरी आम्ही माझं कुटुंब गळफासामध्ये बनवतोय, हे मी सगळ्यांना एकच सांगेन की देवापेक्षा कधीच मोठं कोणी नसतं. आज आराध्य दैवत मला जी शिकवण मिळाली त्याच्यामध्ये आपला आराध्य, सगळ्यांचा आराध्य दैवत हे गणपती आहे. तर तुम्ही कुठलाही गणपती माना, मग राजा असो, सिद्धिविनायक असो, आणखी इतर कुठले असो, ते त्याच्यानंतर तुमची कुलदेवी जी असते तिची पूजा करणं हे खूप अत्यंत गरजेचं आहे. जर माहिती नसेल तर तुम्ही तुमच्या गुरुजींना विचारून घ्या. तिसरे आले आपला इष्टदैवत, जे माझं साईबाबा, म्हणजे आमचं जे साईबाबा हे आमचे गुरु आहे, म्हणजे गुरुस्थानी आहे. हे 3 आणि आई वडील, ह्या घरांना, या 5 जणांना जर तुम्ही चाललात ना, तर तुमचं यश कुठेच तुम्हाला म्हणजे नाम सोडणार, तुमच्या पॅरेंट्स सोबत असणार. आणि एक मी सांगेन की आपल्या कामातून, आपल्या कुठलंही काम असू दे, म्हणजे माझं क्षेत्र हे आहे, तुमचे इतर असेल, तर तुमची आवडीची वस्तू आहे त्यातनं लोकांना आनंद देणं हे आपलं मोठं ठेवा. तर खरंच काम करायला पण खूप मजा येते. आणि आज तुम्ही बघताय की आज राजा, आज माझे काका असते किंवा आजोबा असते, आम्हाला खूप, आम्ही जस्ट कधी पप्पा वगैरे आम्ही बोलत असतो की जर आज ते लोक असते आज किती अभिमान वाटला असता. किंवा पूर्ण जगभरात ना आज करोडो भाविक तिथे येतात आपल्या कलेच्या माध्यमातून. लोक राजा बघायला येतात. कधी कधी असं होतं की नवसाच्या लोकांना किंवा जेव्हा लोक टेकतात पायावरती तर चेहरा पण बघू शकत नाही, एवढी गर्दी असते. तर कुठेतरी त्यांना ते पण चुकतं. बरं ठीक आहे, आनंद असतो की डोक्याला आपलं कुंकू लागल्या पायावर वगैरे सगळा आनंद, पण चेहरा बघता येत नाही. तर ही जी गर्दी आहे ही सगळी आपल्या कलेच्या माध्यमातून आहे. तर मी एवढं सांगितले, मी हा माझा वारसा जपायचा प्रयत्न करतोय आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद, राजावरचा प्रेम आज टिकून आहे म्हणून आम्ही आहोत. आणि तुमचा असं आशीर्वाद, प्रेम माझ्या कुटुंबावर पण राहो ही मी राजाच्या प्रार्थना आहे. खरं तर असं म्हणतात वारसा सहजतेने मिळतो, पण दादांच्या उत्तरात आपल्याला कळलं की कांबळी घराण्याची जी सेवा आहे ती सहजतेने तर मिळाली नाहीच. त्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट, अगदी शास्त्रोक्त शिक्षण कुठलंही त्यांनी घेतलेलं नाही आहे. 7 जण त्यांच्या कुटुंबातले ज्यांनी जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिक्षण घेतलं, पण दादांनी शिक्षण न घेता या क्षेत्राकडे ते वळले आणि त्याच्या आधीचा जो संपूर्ण प्रवास जो आहे तो आपण
आत्ताच त्यांच्या मुखातून ऐकला आहे. कॉलेज, त्यानंतर बालपण, या सगळ्या गोष्टी तुम्ही शेअर केल्या. आता आपण जाऊया पुढच्या टप्प्याकडे, अति महत्त्वाचा म्हणजे लग्नाचा टप्पा. तर आपण म्हणालात की शिर्डीचे साईबाबा आराध्य आहेत आपले, आणि वहिनींचं गावसुद्धा कोपरगाव आहे आणि तुमचं गाव कोकण. तर कोकण ते कोपरगाव किंवा कोपरगाव ते कोकण हा जो प्रवास आहे हा कसा झाला, आणि लालबागच्या राजाचं सुद्धा योगदान आहे त्यामध्ये. तर मग तुमच्याच तोंडून आम्हाला सगळा प्रवास ऐकायचा आहे. नक्कीच सांगायला आवडेल. जसं मी आज बरेच वर्ष आम्ही शिर्डीचा जो महत्त्वाचा उत्सव आहे शिर्डी संस्थानचा, हा रामनवमी आहे आणि दसरा आहे. रामनवमी हा सर्वात मोठा असतो आणि गेले कित्येक वर्ष आम्ही आमचं द्वारकामेन मंडळ आहे, सगळे डेकोरेटर्स मिळून आम्ही एक आमचा ग्रुप आहे 10-12 जणांचा. त्यातले मेन अध्यक्षामध्ये ठाण्याचीच आहेत सतीशराव म्हणून. तर त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही हे सगळं करत असतो. शिर्डीमध्ये पहिलं लाईटिंग त्या लोकांनी डेकोरेशनला 40 वर्षापूर्वी नेलं होतं. त्याच्यानंतर बाबांचं 75 म्हणजे बाबांची पुण्यतिथी होती 75वी, त्याला ते लोक आमच्याकडे आले होते की तुम्ही असं असं साई भक्त आहात, तर शिर्डीला आम्ही असं असं लाईटिंग करतो. 4ही मंदिरं म्हणजे समाधी मंदिर आहे, द्वारकामाई, गुरुस्थान आहे, चावडी आहे आणि पूर्ण परिसर. तर त्याच्यामध्ये तुम्ही काही हातभार लावला, तुमच्या मूर्त्या वगैरे तुम्ही डेकोरेशनला द्याल का? तर माझे पप्पा वगैरे म्हणजे ते माझं तो जो बिझनेस आहे तो माझे मोठे भाऊ बघतात. तर आपण त्यांच्याशी बोलू. तर माझे काका मोठे ऐकायला झाले. आम्हाला एक आनंद झाला की नशिबाने शिर्डीची 75वी पुण्यतिथी आमच्या नशिबाला आला दसरा. आणि तिथून मग जी आमची सुरुवात झाली त्याच्यानंतर मग आज तुम्ही बघताय की आज गेले कित्येक वर्ष म्हणजे आज 4ही मंदिरं आमच्या अंडर, म्हणजे आज बाबाच्या रथावर दिलेला हनुमान आहे. मेन जो बाबांची पालखी रथ निघते त्याच्यावर आम्ही हनुमान दिलेला आहे. तो आमच्या कांबळे कुटुंबातर्फे आज संस्थांनी रजिस्टर केला आहे. ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि दर्शन रांगेमध्ये तुम्ही बघाल तर वरती असे कोणी जर इथे बाबांचे भक्त असेल, शिर्डीला जात असेल, तर दर्शन रांगेमध्ये काचेमध्ये असे स्टोरीज आहेत बाबांच्या, तेही आपल्या कारखान्यातून बांधल्या गेल्या आहेत. आणि लेटेस्ट लास्ट इयरला 2023मध्ये ज्या वेळेला माननीय पंतप्रधान मोदी साहेब जेव्हा शिर्डीत आले होते, त्यांनी ती आता नवीन दर्शनरांची व्यवस्था जी बिल्डिंग आहे ती ओपन केली. गेल्या वर्षी ओपनिंग झालं. ॲट द सेम टाईम शिर्डीच्या बाहेर समाधी मंदिरच्या बाहेर पालखी गार्डन आहे. तर तिथे दादा माफ करा, मध्येच मी थांबवतोय. माझा प्रश्न असा आहे की कोकण ते कोपरगाव ते कोकण हा सगळा प्रवास, त्याच्यावरच सांगतोय की हे सगळं करता हे सगळे म्हणजे हा सगळा विषय झाल्यानंतर माझी बाबांची जी एक हे आहे आमची कनेक्टिव्हिटी, बाबांनी मला माझी मिसेस म्हणजे हे एवढं सगळं करताना आज योगायोगाने एक 5 वर्षापूर्वी माझ्या मिसेसची ओळख झाली. ती एअर इंडियामध्ये एरोनॉटिकल इंजिनियर आहे ती. त्यामुळे ती राजाला आमच्या एका मित्राच्या थ्रू आमची ओळख झाली. आणि हे सगळं म्हणजे तिने बघितलं की या स्वभाव वगैरे या सगळ्या गोष्टींमुळे म्हणतात ना एक शेवटी विधिली केलं होतं ते की आज एवढं आम्हाला पण त्रास झाला. कारण मी कोकणातला आहे, मालवणचा आहे, ती कोपरगाव नगर जिल्ह्यातली, त्यामुळे टोटली अपोजिट आहे. तर या सगळ्या गोष्टींमध्ये एक असतं ना की बाप्पाचा आशीर्वाद, भद्रकाली आणि साईचा आशीर्वाद की आज आमचं लग्न झालं. आणि मला समाधान आहे की खरंच म्हणजे आज तिचा सपोर्ट आहे म्हणून मी आज माझ्या पप्पांची घरची जबाबदारी मी पूर्ण तिच्यावर सांभाळली आहे. कारण गणपतीची 4 महिने मी तिथे नसतो. मला पण असं वाटतं की मी कंटिन्युअस माझ्या फॅमिलीसोबत राहावं. पण आणि तीही आर्टिस्ट आहे, ती छान आर्टिस्ट आहे. म्हणजे आज लालबागला आम्ही राजाचं पेंटिंग करायला घेतल्यानंतर आज माझा मुलगा पण 2.5 वर्षाचा आहे. तर त्याला मी साधारण जसा तो 1.5 वर्षाचा होता त्याला मी हातामध्ये ब्रश दिला आणि मुलं आता हळूहळू त्याचा हात धरून मी लालबागच्या राजाचं पायाचं नख का असे ना तिथून सुरुवात केली तर तो आवडीने आता तेही करत असतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी कशा आज हे माझ्या कल्पनेच्या पलीकडे आहे. म्हणजे आज हे सगळं जे दिलं आहे हे सगळं आपलं एक कर्म म्हणा किंवा बाबांचे आशीर्वाद, साई आणि म्हणजे राजाचे आशीर्वाद, ह्या सगळ्या गोष्टी आपण तुमच्या पुढे आहे. म्हणजे हा असाच आशीर्वाद तुमचं माझ्या पाठीमागे. छान.
तर एकंदरीत खरं काय घडलं ते आपल्याला कळलेलंच नाही आहे. ते कदाचित दादांना आपल्यासमोर मांडायचं नाही आहे. नाही, ह्याच रिलेशनमध्ये मी लालबागला जशी ती आली त्याच्यानंतर तिला माझं सगळं शिर्डीचं ह्या गोष्टी कळल्या. म्हणजे ती पण अनपेक्षित होतं, तिने पण कधी माझं नाव ऐकलं नव्हतं. आणि लालबाग राजा म्हणजे त्या ठिकाणी होतं, म्हणजे नगर जिल्ह्यात आहे नाव असं नाही, पण ते कसे ते माळे कुटुंबातले आहेत त्यामुळे त्यांना ते शेती वगैरे याच्यामध्ये जास्त कॉन्सन्ट्रेट करतात. पण ठीक आहे, जसं मी म्हटलं ना की त्या निमित्ताने ही ओळख. पहिली भेट ते लग्न, पहिली भेट ते लग्न, आणि ते राजाच्या स्टेजवरच आमची, मी दर्शनाला घेऊन गेलो आणि काय आता कान तिचं दर्शन करत असतो. मला वाटतं आपण अगदी सर्वांची जी तीच अवस्था आहे कायम सगळ्यांना आपल्या घरातली जी मूर्ती आहे, ज्याला आपण माऊली म्हणतो, माऊली म्हणून आदेश बांदेकर जे आले होते मागच्या वर्षी, माऊली म्हणून जिचा सन्मान केला जातो त्या स्त्रीचं आपण दर्शन घेत असतो. तर लालबागच्या राजाचे लोभसवाणे रूप सर्वांनाच आकर्षित करते. परंतु मूर्ती घडवण्याची जी प्रक्रिया आहे ती पाद्य पूजनापासून सुरू होते, आणि ही सगळी जी प्रक्रिया आहे ही सगळ्यांना ऐकण्याची इच्छा आहे. तर आपण जर सांगितले तर त्यांनाही आवडेल. नक्कीच. लालबागचा राजा हा 1934 मध्ये जसं मी म्हटलं नवसाचा आहे, आणि सगळ्यांनी ऐकलं असेल तर सगळ्यांना फोटोज येतात की पाद्यपूजन सोहळा. तो ॲक्च्युली मूर्तपूजन सोहळा असतो. आणि प्रत्येक म्हणजे मूर्तिकार आणि मंडळ मध्ये कुठेही असो, मुंबई असो, महाराष्ट्र असो, कुठेही ऑल ओव्हर इंडिया म्हटलं तरी चालेल, तर तो जो एक सोहळा तो फक्त मूर्तिकार आणि मंडळाचा असतो. ज्या वेळेला एखादं मंडळ मूर्तिकाराकडे जातं की बाबा आमच्या मंडळाची ही मूर्ती घडवायची आहे, हे तुमचं मानधनातलं जे काय अनामत रक्कम आहे ही घ्या आणि आमची विधिवर हे मूर्ती बनवायला चालू करा. मग त्या निमित्ताने कोणी पाट आणून देतं, या अशा सगळ्या गोष्टी प्रत्येक मूर्तिकाराच्या कारखान्यात होत असतात. तर काही वर्षांपूर्वी असं झालं की लालबागच्या राजाचं जे हे मूर्तपूजन आहे, जे आता पाद्यपूजन म्हणून ओळखलं जातं, ते आमच्या कारखान्यातच व्हायचं. आणि नंतर जशी जशी प्रसिद्धी वाढत गेली तर मंडळाने काय सांगितलं की एक काम करूया, आपण हे सगळं जो सोहळा आहे ना तो आपण आपल्या जागेत करूया, तिथे हनुमान मंदिर आहे, तिथे राजा बसतो तिथे. ठीक आहे. आणि ही खरी मातेची पूजा असते थोडक्यामध्ये. म्हणजे मी तुम्हाला एक क्लिअर करतो, पाद्यपूजन सोहळापेक्षा मी तुम्हाला म्हणेन की हे मूर्तपूजन आहे, ही मातीची पूजा केली जाते. माती पाटावर ठेवली जाते आणि तिची विधिवत पूजा करून बाबा तुम्ही तुमच्या मूर्तीला चालू करा. 80s मध्ये असं झालं की 80s नंतर मग मंडळाने काय सांगितलं की आपण एक काम करूया, आता आज गर्दी होते, एवढा चांगला सोहळा होतोय, तर आपण मातीला एक राजाच्या उजव्या पायाचा आकार, म्हणजे राजाचं चरण आहे त्या आकाराचंच पाऊल बनवूया, ते दिसायला पण छान दिसेल. असणार ती मातीच, फक्त ती पाऊलाच्या आकारामध्ये असणार, तर ते आपण पाटावर ठेवलं आणि त्याची पूजा करूया. तर ठीक आहे. मग ते तसं करून आजपर्यंत तुम्ही बघताय की ते तसं पाऊल ठेवलं जातं आणि ते मातीचं पाऊल असतं, त्याची आम्ही पूजा करतो. त्याच्यासोबत राजाच्या नावाची सुपारी असते, म्हणजे गणपतीच्या नावाने आपण सुपारी पुजतो, या दोन्ही गोष्टींची पूजा होते. तुम्ही बघितलं असेल की 2023 आणि 2024 गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी लालबागच्या राजा पाद्यपूजन हा मूर्त सोहळा जो आहे हा कायमचा बंद करण्यात आला, कारण का आता गर्दी खूप व्हायला लागली. आणि त्या गर्दी आपल्याला मंडळाने निर्णय घेतला, कारण त्याच्या 2 वर्ष आधीच कोविड होता, त्यामुळे या सगळ्या सेफ्टीच्या हिशोबाने त्यांनी सांगितलं जसं पूर्वी तुमच्या कारखान्यामध्ये हा सोहळा होतो तसा व्हायचा, तसंच आता आपण याच्यापुढे करणार आहोत. म्हणजे फॅमिलीतले 4 ते 5 जण माझे फॅमिली, मंडळातले जे मेन पदाधिकारी आहेत ते, फोटोग्राफर्स आणि पडके, असे 8 ते 10 जणच असतात. तर दोन्ही वेळेला तो यावर्षी गेला की तो सोहळा माझ्या कारखान्यात झाला. तर ते जे माती असते ती मातीची पूजा झाल्यानंतर ते सुपारी आणि ते पाऊल हे मला 2 महिने, म्हणजे जिथपर्यंत राजा पूर्ण होत नाही तिथपर्यंत मला सांभाळायचं असतं. पाद्यपूजन झाल्यानंतर साधारण 1 महिन्यापर्यंत राजा घडवायला आम्ही जागेवर चालू, जिथे तुम्ही बघता राजा बसलाय तिथेच आपण राजा घडवतो. आणि पेंटिंग करायच्या पूर्वी आतमध्ये राजाच्या शरीरामध्ये बरेच सपोर्ट्स असतात, पट्ट्या वगैरे, तर बॅक साईड ओपन असतं. मग त्यातनं काय करतो आम्ही, लालबागच्या राजाचे जे पाऊल आहे, जी माती आहे, पाऊल सांगण्यापेक्षा जी माती आहे ती माती आम्ही ब्रेक करतो, कारण ती आपण कुठे वापरत नाही त्या ठिकाणी, तर ती माती ब्रेक करून
शरीराच्या प्रत्येक अंगात म्हणजे हातामध्ये म्हणा पायामध्ये मध्ये ती सोडतो आणि त्याच्यानंतर लालबागच्या राजाच्या नावाने ती सुपारी पुजली जाते त्या मूर्त पूजेला. ती पण सुपारी मी राजाच्या उजव्या पायात सोडून आम्ही ती पाठ झाकतो आणि त्याच्यानंतर मग बाप्पा पेंटिंगला घेतो. तर अशा ह्या गोष्टीमध्ये होतं काय की तुम्ही बघा की जे व्हायब्रेशन्स आहेत तिकडे हे बनवताना सुद्धा, कारण शेवटी राजाच्या नावाने जी पूजा केलेली आहे 2 महिने आधी आम्ही जी पूजा करतो ते पावित्र्य मला जपायचं असतं. ती सुपारी पण मला सांभाळून ठेवायची आहे आणि बरेच लोक मग येतात डोकं वगैरे टेकतात पायाला वगैरे असं होतं. तर हे सगळं पावित्र्य होता म्हणजे ती ऊर्जा जी आहे ते तुम्हाला सगळं झाल्यानंतर म्हणजे पेंटिंग झाल्यानंतर ज्या वेळेला लालबागच्या राजाच्या म्हणजे चतुर्थीला जेव्हा पहिला फूल पडतं गणेशजीचा त्यावेळेला तुम्ही बघा की त्याचं तेज जे आहे ते कुठे आम्ही वेगळं आहे. लोकांना असं वाटतं की आम्ही काहीतरी लालबागला म्हणजे राजासाठी काहीतरी वेगळं शायनिंगसाठी एखादं हे मारतो लॅकर मारतो असं काही नाही आहे. जे आहे ते सगळं नॅचरल आहे आणि हे सगळं त्याच्या मागचं म्हणजे इतिहास आहे. जे पाऊल पूजन आज तुम्हाला माहीत नसेल, आज मी जे सांगितलं हे खरं पाऊल पूजन आहे आणि ही मंडळ आणि मूर्तिकार आता जो सोहळा आहे ती प्रक्रिया आहे. साधारणतः ही जी पाद्यपूजनाची प्रक्रिया आहे किती महिन्या आधीपासून सुरू होते? साधारण गणपतीचे 2 महिने आधी ते एक संकष्टीचा दिवस पकडतात आणि आम्ही ते संकष्टीच्या मुहूर्तावर पाद्यपूजन करत असतो. म्हणजे लालबागचा राजा जो घडतोय 2 महिने अगोदरपासून आपण त्याची सुरुवात करतोय. आत्ताच आपण ऐकलं राजा गणेश चतुर्थीला भाविकांना दर्शन देण्यासाठी सज्ज होतो आणि त्याच्या अगोदर 2 महिने तुम्ही सहवासात असतात. लालबागचा राजा घडत असतो, तुम्ही त्याला घडवत असतात आणि ती जी घडवण्याची जी प्रक्रिया आहे खरं तर राजानेही आपल्याला घडवलं आहे. मागे तुम्ही बरेचदा असं म्हणाला, पण 2 महिने तुमच्या कारखान्यात राजा घडतोय आणि नंतर तो राजा सिंहासनावर आरूढ विराजमान होणार आहे. तर राजा जेव्हा जातोय लोकांना दर्शन देण्यासाठी तेव्हा तुमच्या मनातली घालमेल किंवा तुमच्या मनातल्या भावना, कारण तो आता लोकांचा होणार आहे पुढची 10 दिवस, त्यावेळेच्या काय भावना आहेत? म्हणजे 2 महिन्याचा जो संपूर्ण काळ आहे तेव्हाच्या काय भावना आहेत? राजाकडं जसं पाद्यपूजन झाल्यानंतर मी एखादा दिवस जनरली मी मंगळवारच ठरवतो. मंगळवारचं एकदा बाप्पाला घडवायला चालू केलं की कमीत कमी आमचे 12 ते 14 तास बाप्पाला उभं करायला जातात. म्हणजे त्याचं सगळं पोझिशन बघावी लागते. पाठीमागे जेव्हा विसर्जन किंवा 10 दिवस जी मुलं उभी असतात हार घालायला व्हॉलेंटियर्स वगैरे, ते सगळं मेजरमेंट्स असतात. त्या 8x8च्या पाटामध्ये ते कुठे चुकता पण कामा नये, गणपतीचं शेप पण कुठे जाता कामा नये, हे सगळं आम्हाला बघावं लागतं. पहिल्या दिवशी मी काय करतो, ज्यावेळेला सुरुवात करतो त्यावेळेला पहिलं मी माझ्या कुलदेवी भद्रकाली आईचा फोटो माझ्या राजाच्या समोर लावतो. पहिली तिची पूजा करतो. त्याची पूजा केल्यानंतर मी ज्या आसनावरती बाप्पा बसला त्या आसनाची पूजा करतो आणि त्याच्यानंतर मग आम्ही लालबागचा राजा घडवायला घेतो आणि साधारण एक 12 तास लागतात. म्हणजे सगळ्या गोष्टी पकडून मला कमीत कमी 12 तास घडवायला लागतात. आणि हा प्रवास जसं आता पावसाचे दिवस आहे, गणपती हा प्लॅस्टरचा असतो, आपण गणपतीसाठी प्लॅस्टर यूज करतो, तर ते सुकणं पण गरजेचं असतं. जर सुकलं नाही तर मग 10 दिवसामध्ये जी मुलं असतात तिकडे उभे ते कधी कधी लिंगात हात पकडतात, वर चढतात, मग कलर निघायचे चान्सेस असतात. तर यासाठी पूर्णपणे सुकायला मी 1 महिना देतो, 1 ते 6 महिने. जसं ऊन म्हणजे जेवढं नॅचरली सुकलेलं तेवढं बरं, म्हणजे तसा कलर पण लागतो व्यवस्थित. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेनंतर कधी कधी म्हणजे गणपती उभं करताना बाप्पा उभं करताना पूर्ण म्हणजे फॅमिली असते. कमीत कमी आम्ही 10 ते 12 जण सगळे असतो कारागीर वगैरे. पण त्याच्यानंतरचा जो ऑलमोस्ट शेवटपर्यंतचा, पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी माझी फॅमिली सगळे असतात डोळे काढेपर्यंत. आणि मधल्या बॅचमध्ये मी आणि माझी हार्डली 2-3 कार आहे, कारण मी तिथे जास्त कोणाचा वावर ठेवत नाही, कारण मला तिकडे खूप पावित्र्य जपावं लागतं, खूप म्हणजे प्रचंड प्रमाणात. कारण प्रत्येकाची इच्छा असते, अरे संतोष तू राजा बनवतो, मग मला बघायचं आहे, दर्शन करायचं आहे, कारण कोण कुठून येईल, कसा येईल, हात लावेल. कारण शेवटी मला माहिती आहे भले ती पूजेची म्हणजे पूजा झालेली नाही आहे, तरी पण मला ते
खूप वास्तू जागेचं मला पावित्र्य सांभाळायचं आहे. नाही तर मग कधी कधी काय होतं, इनडायरेक्टली त्याचा त्रास आम्हाला होतो पर्सनली, आणि झालेलं आहे. त्यामुळे मी कटाक्षाने त्या गोष्टी पाळतो. आणि या सगळ्या गोष्टी करता करता एक साधारण महिन्याभरामध्ये झाल्यानंतर मग आज माझ्या पप्पांचं वय 84 आहे. आज लालबागच्या राजाचे डोळे जे आहेत तेच करतात, तो मान त्यांचाच आहे. आज आम्हाला माहिती आहे, आम्ही 10 फुटावर जाऊन राजाचं पूर्ण परातीवर चढून ते पेंटिंग करायचं, आणि ह्या सगळ्या जबाबदाऱ्या आहेत. हे म्हणजे माझे पप्पा गेले 20 वर्ष म्हणजे लालबागच्या राजाच्या डोळ्यांमध्ये, जसं तुम्ही म्हणता की लोकांचं चेहऱ्यावरती न असतात. आमची आर्ट जी आहे, आम्ही माझ्या आजोबांची आर्ट आहे ही स्टोरीप्रमाणे फॉलो केली. जसं माणसाचा शरीर आणि हत्तीचा चेहरा हे जे कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे तुम्ही आपला गणपती बघा म्हणजे आमची आर्ट. तर लोक मला विचारतात की अरे बाकी मंडळात गेल्यानंतर सगळे गणपती स्थूल आहेत, हेल्दी आहेत, तुमचा गणपती एवढा सेम काय आहे. तर ही आम्ही जी एक पहिल्यापासूनच जी आर्ट फॉलो केली ती लोकांना जास्त भावली. त्याच्यानंतर राजा मंडळानंतर त्याची बैठक एक राजेशाही पोज आहे, तर ती आम्ही म्हणजे एक डब असते बसायची, ते चेहरा थोडा आपण टीप ठेवतो, क्रॉस ठेवतो का, तर आपली व्यक्ती आपल्याला कुठेतरी भेटायला त्या समोरून, किंवा आपल्या लाडाची व्यक्ती आपण बघतो अरे लाडाने येतो आणि आपण हसतो आणि बोलतो ये मला भेट. तो जो एक भाव आहे तो तुम्ही राजावर बघाल. आणि ॲट एंड कसं आहे, माझ्या आजोबांपासून जसं आम्ही चलचित्र करायचो, तुम्हाला म्हणलं की ओरिजिनल कपडे घालायचो मूर्त्यांना, तसं राजाचं तेव्हापासून ओरिजिनल पिकंबर नेसवलं जातं. त्यामुळे तो जो एक लुक आहे त्या बाप्पाचा, हे जे दिसणं आहे हे खूप म्हणजे लोकांना आवडलं गेलं, लोकांनी ते उचलून धरलं. आणि आज म्हणजे बाप्पा सगळ्यांचं श्रद्धास्थान झालं, हे मी आवर्जून सांगेन. या 2 गोष्टी तुम्ही म्हणाला डोळ्यांबद्दल, डोळ्यांचं काय असं वेगळेपण तुम्हाला सांगता येईल? डोळे घडवताना म्हणजे काय विचार असतो? तुमचे बाबा डोळे घडवतात, त्याच्या मागे काय विचार असतो, कसे असायला हवेत? विचार कसं आहे, आता राजा जसं तुम्ही बघितलंय बसलाय, बाप्पा बसलाय स्टेजवरती, रथावर आपलं सिंहासनावर बसलेले आहेत. आज समोर असंख्य लोक आहेत, करोडो लोक आहेत. तर कोण समोरून दर्शन घेतोय, कोण ह्या लेफ्टनी घेतोय, राईटनी घेतोय, कोण वरून घेतोय, प्रत्येक कोण पायाजवळून असा बघतोय. तर प्रत्येकाला असं वाटतं की राजा माझ्याकडे बघतो, ही खासियत आहे. आणि पप्पांनी पण असं काय कुठे वेगळं म्हणजे म्हणतात ना शिक्षण वगैरे असं म्हणजे काय वेगळे शिक्षण जे आहे ते नॅचरली आहे. आणि जसं म्हटलं की पप्पांचं पण वाचन असतं, सगळ्या गोष्टी आहेत, आम्ही देवाकडे जपतो. मी जसं म्हटलं की पावित्र्य जपावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या म्हणजे आतून त्या येतात त्यावेळेला तुम्हाला ती मिळतं. म्हणजे आज खरंच मी बघितलं की मी स्वतः अनुभवतो किंवा मी जेव्हा स्वतः जातो किंवा कोणाला घेऊन जातो दर्शनाला, तर कोपऱ्यामध्ये उभे राहून लोक रडत असतात राजाच्या चेहऱ्याकडे बघून. हे आपल्यासाठी पोच पावती. दुसरी गोष्ट आपण म्हणालात की केवळ मूर्ती तुम्ही घडवली नाही, तर मूर्तीचं पावित्र्य कसं जपणं याचा अभ्याससुद्धा तुम्ही केलात, आणि ते तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही ते फॉलो करता. बऱ्याचशा गोष्टी आहेत छोट्या छोट्या. आपण जेव्हा बोललो तेव्हा पॉकेट तुम्ही वापरत नाही आहात गेली कित्येक वर्ष. तेरड्याच्या फुलाचं एक वेगळेपण तुम्ही सांगितलं. गणपतीच्या दुर्वा त्याची एक वेगळी गोष्ट आहे, मजेशीर आहे. तर या सगळ्या गोष्टी ऐकायला आवडतील आम्हाला. मी दत्त मंदिरात जातो 2006 पासून. दत्त महाराजांना किंवा आपण स्वामींच्या मठात जर जातो त्याला कुठलीही चामड्याची वस्तू आपण वापरत नाही, स्ट्रिक्ट आहे, म्हणजे अलावच नाही करत ती लोक. तर एक दिवस मी असं झालं की दत्त मंदिरात गेलो, आपली दक्षिणा म्हणून माझी पर्स काढली, वॉलेट काढली, आणि ज्या गुरुजींनी मला आज तयार केलं म्हणजे या सगळ्या हा जो प्रॉपर मार्ग दाखवला की आज मी देवाची पूजा अर्चा करण्यापासून सगळ्या गोष्टी त्यांनी मला शिकवल्या की कुठल्या बोटांनी कशी पूजा करायची, कुठलं फूल कुठल्या देवा लावायचं, हे सगळं मला अभ्यास त्यांनी शिकवला. कारण असं व्हायचं की इंटरनॅशनल चॅनल्स आहेत, CNN वगैरे असे बरेच चॅनल्स आहेत जे मंडळाकडे जायचे गणपतीबद्दल चौकशी करायला. मग मंडळ काय करायचं, ते मूर्तिकार म्हणून ते आमच्याकडे पाठवायचे. तर ह्या सगळ्या गोष्टी आता ॲज अ बिझनेस म्हणजे माझं प्रोफेशन आहे, ठीक आहे, पण मला त्याबद्दल माहिती पण असणं गरजेचं आहे. नुसतं गणपती बनवा आणि
त्याचं म्हणजे सेल करा असं नव्हतं. तर मी हा अभ्यास शिकलो त्यांच्याकडनं. तर वॉलेट काढल्यानंतर त्यांनी मला विचारलं तू काय केलंस? मी म्हटलं काय नाही, परत म्हणजे वॉलेटमधनं पैसे काढले आणि ठेवले देवाच्या ह्याच्यात. तर त्यांनी मला एकच सांगितलं की एक काय लक्षात ठेव की ह्याच्या पुढे म्हणजे आता ठीक आहे, आता केलं गोष्ट वेगळी, ह्याच्या पुढे एक तर ते वॉलेट आहे ते फ्रंटला ठेवून आता वरच्या खिशात ठेव. दुसरी गोष्ट तुझं वॉलेट टाकव. तर आपण धार्मिक असल्यामुळे माझ्या वॉलेटमध्ये जास्त करून देवाचे फोटो आणि बाबांची मूर्ती वगैरे अशा गोष्टी जास्त असायच्या. तर ते बोलले याच्या पुढे ह्या सगळ्या गोष्टी बंद करायच्या. मग त्यांनी मला त्याचं रिझन सांगितलं का की तुला थोडं तरी वाटेल की मी असं तुला का सांगतोय. तर मी सगळ्यांना म्हणेन की हे सगळ्यांनी जर फॉलो केलं तर खरंच फरक पडतो. कारण त्याचं उदाहरण तुमच्या समोर आहे. आज त्याला बरेच वर्ष मोर दॅन 10 years झाले आणि त्या गोष्टीमुळे त्यांनी मला एकच सांगितलं की तुम्ही दैनंदिन जे आपलं जगणं आहे, जीवन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सकाळ झाली, कामं केली, कुठे शाळा पडेल, जॉब पडेल, जे काय केलं आणि रात्री घरी जाता थकता वगैरे, मग काही गोष्टी निगेटिव्ह झाल्या तर तुम्ही नशिबाला दोष देता. अरे माझं नशीबच असं होतं, आजचा दिवस असा फुकट गेला, वाया गेला, अमुक चुकीची गोष्ट घडली. त्याचं रिझन सगळं हे आहे. तर ह्या तुम्ही गोष्टी जोपर्यंत सुधरत नाही, जी गोष्ट जिथे ठेवायचीच नाही तिथे तुम्ही ह्या गोष्टी करताय, ती जागाच नाही मुली त्यांची. तिथे तुम्ही लक्ष्मीला जर मागे ठेवणार आणि कुठेही फिरणार वॉटर जी चुकीच्या ठिकाणी गेले थोडे, त्या दिवसापासून आजपर्यंत मी कधी वॉलेट वापरलंच नाही. माझ्या सांगण्याला असंख्य लोकांनी आज वॉलेट वापरायचंच बंद केलं. आजही कोणी मला भेटलं की सांगतात दादा एक मी वॉलेट म्हणजे ठेवलं तर पुढे नाही तर वर ठेवा. आणि ह्या बेसिक गोष्टी आहेत, हे कोण तुम्हाला सांगणार नाही. हे जे मला गुरुजींनी सांगितलं त्याचा खूप माझ्या आयुष्यावर परिणाम झाला आणि चांगलाच परिणाम झाला तो. त्याच्यानंतर अशा सगळ्या लहान सहान गोष्टींमुळे मी म्हणतो ना त्या की तेच झालं. त्याच्यानंतर गणपतीच्या दुर्वा, गणपतीच्या दुर्वांचा पण एक मजेशीर मला गुरुजींनी सांगितलं की आपण गणपतीला दुर्वा का हवा. आता ऑब्विसली प्रत्येक फुल देवाला फुल ठरलेलं आहे, तर आपण गणपतीला दुर्वा का वाहतो. तर म्हटलं नाही वाहतो. आता मला सांगितलं गुरुजींनी म्हणजे घरच्यांनी सांगितलं मी वाहतोय तसं नाही. तर एक मजेशीर त्यांनी मला एक पुण्यातली गोष्ट सांगितली की त्या काळी एक दुर्वा नावाची नर्तिका होती. दुर्वा नावाची नर्तिका होती, ती गणपतीच्या प्रेमात पडली. ठीक आहे. तर ती असं प्रेमात पडली. त्यामुळे काय झालं की ते हे पार्वतीला कुठेतरी कळलं की बाबा ही गणपतीच्या जवळीक साधते, तर हिला काहीतरी आपण कुठेतरी थांबवलं पाहिजे. म्हणून त्यांनी तिला शाप दिला. शाप दिला की बाबा तू आजपासून तृण होईल. तृण होशील म्हणजे गवत होशील. ठीक आहे. तर तृण होशील आणि उपशाप पण दिला की जरी तू तृण झालीस तरी तू गणपतीच्या जवळच राहणार. म्हणून आपण आज गवत किंवा आपण जे वाहतो गणपतीला त्याला आपण गवत वाहतो किंवा तृण वाहतो म्हणून नाही, ते तिचं नाव दुर्वा होतं म्हणून आपण ते दुर्वा तिच्या पायाशी वाहतो. ही अशी सगळी एक मजेशीर. त्यामुळे आजपर्यंत आपण आणि जे आहे ते काही गोष्टी तथ्य आहेत. त्याच्यामध्ये काही ते झालं. आणि जसं पूजेचं म्हटलं की पूजा करताना आपण आपली जी 5 बोट आहे तर ती कुठल्या बोटाने कशी पूजा करावी. आता हे मी सांगणं चुकीचंच आहे. मी वयाने तुमच्याकडे खूप लहान असेल, मला माफ करा. म्हणजे मी भंडारी आहे, मी ब्राह्मण नाही आहे. पण मला जे शिकवलं गेलं मी तुम्हाला सांगतो की देवाचं जे आहे, देवाची आपण ज्या पूजा करतो त्या आपण अनामिका जे आपलं हे बोट आहे ह्या ह्यानी करतो. मधल्या बोटाने आपण देवाला पूजा, आपलं मधलं बोट आपलं असतं, हे देवाचं असतं आणि हे पित्रांचं असतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अशा बेसिक त्यांनी मला सांगितलं. म्हणजे कुठल्या देवाला कुठलं फूल व्हायचं, तुळस गणपतीला वाहू नये किंवा शंकराला बेलच व्हायचं. मला बेल व्हायची पण पद्धत वेगळी आहे. या सगळ्या बेसिक गोष्टी मला एवढं त्यांनी ट्रेन केलं की त्याचा आज जो तुम्ही इम्पॅक्ट म्हणजे तो जो परिणाम आहे हा सगळा तुम्ही लालबागला बघतातच आहात. त्यामुळे मला एक अभिमान आहे की मला ह्या क्षेत्रातून भले मी ह्या गोष्टीत रस घेतला, मला चांगल्या व्यक्ती भेटत गेल्या आणि या सगळ्या गोष्टींमुळे आज मी राजांचं जे पावित्र्य आहे ते जपू शकलो. धन्यवाद. बऱ्याच गोष्टींचा उलगडा तुमच्यामुळे आम्हाला झाला. फक्त गणपतीच नाही, लालबागचा राजाच नाही, तर महाराष्ट्रातील अनेक तीर्थक्षेत्र आणि त्या तीर्थक्षेत्रांचा जे देवता त्या तीर्थक्षेत्रांमध्ये आहे, त्या तीर्थक्षेत्रांच्या देवतांचा मुखवटा तुम्हाला अगदी हातात उचलता आलेला आहे. त्याच्या मागचं कारण म्हणजे तुम्ही डोळे रेखाटलेत.
त्या देवतांचे, यामध्ये कोणकोणत्या देवता आणि कशा रीतीने तुमच्यापर्यंत ते मुखवटे आले? लालबागच्या राजाचे जे दागिने जे सुवर्णाकार आहेत, नाना वेदक म्हणून संजय कदा, तर त्यांनी सर्वात पहिलं काम केलं होतं राजाचे जे चरण बनवले. त्याच्यापूर्वी त्यांनी 14 वर्षापासून ते सिद्धिविनायकचे सोनार होते. आज तुम्ही जो गाभारा वगैरे बघता तो सगळा त्यांनी केला आहे. त्यांची एक इच्छा होती की मला पण म्हणजे आता भुजबळ साहेबांचा अंजिरवाडीचा गणपती गेली 75 वर्ष आम्ही बनवतोय, हे आता 76वं वर्ष होतं. तर त्यांच्या गणपतीसाठी त्यांनी दागिनेसाठी ते माझ्या कारखान्यात आले होते आणि त्याला त्यांनी पप्पांना आणि आम्हाला विचारलं की तुम्ही एवढा राजा घडा होता तर मला काहीतरी तुम्ही सेवा द्याल का, एखादी आणखी दिली तरी चालेल बनवायला. म्हणजे ठीक आहे आपण प्रयत्न करू मंडळाशी आम्ही बोलतो आणि करतो. असं करता करता नानांची ओळख झाली आणि ह्या सगळ्या माध्यमातून त्यांनी मग 2008 साली 75 राजाचे दागिने घडवले आणि मग त्यांना एक देवाचं सोनं म्हणजे पाऊल हे कधी दागिना नव्हतं. आता पाऊल सुद्धा तुम्हाला सांगतो की लोकांचा खूप गैरसमज आहे, राजाचे पाऊल. राजाचे पाऊल का करण्यात आलं त्याच्यामध्ये खूप मोठं कारण आहे की तो दागिना म्हणून आम्ही तिथे लावलेला नाही आहे. तर व्हायचं काय की 2005 सालापर्यंत ज्या वेळेला प्रचंड गर्दी असायची आणि लोक काय करायची, ओढा पाय असायचा, ओपन असायचा पाऊल. तर लोक 5-5 नारळ 10-10 नारळाचं जे तोरण असतं ते राजाच्या पायात ठेवायचे. त्यावेळेला काय व्हायचं की कुठे अंगठा तुटला, कारण शेवटी प्लास्टर आहे आणि तुटलेले आहेत असे, कुठे स्क्रॅच जायचा, कलर उडायचा. तर नवसाची मूर्ती येते तरी पण मंडळ आम्हाला सांगायचं की तू 4-4 दिवसांनी ये, म्हणजे एक मध्ये 4-5व्या दिवशी आणि विसर्जनच्या सकाळी तुला येऊन तिथे नखांना जरा परत टचअप करायचं आहे. तर हे आम्ही करायचो. पण झालं काय की त्या गोष्टींमुळे जसं मगाशी मी तुम्हाला म्हटलं की इंडायरेक्टली खूप त्रास व्हायचा आम्हाला फॅमिलीला, कारण की शेवटी पूजेची मूर्ती असल्यामुळे ते ब्रशसुद्धा एक अस्त्रासारखंच झालं ते. त्यावेळी मग आम्ही हा निर्णय घेतला की याच्यावर काहीतरी आपल्याला तोडगा काढावाच लागणार आहे. मग 2006 साली आम्ही सिद्धिविनायकच्या मोडक गुरुजी त्यांचं गायडन्स घेतलं. तर ते काय म्हणाले की चालेल म्हणून तुम्ही एक काम करा, मुहूर्त जो असतो हा राजाच्या म्हणजे ओपनचं जे चरण आहेत ॲक्च्युअल त्याच्यावर करा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही हे पावलाचं आवरण करा, कवर ठेवा त्याच्यावर, जेणेकरून तुमच्या पावलाला काही इजा होणार नाही. तर 2006 पासून आत्तापर्यंत जे पाऊल जे आहे ते बनवायचं आमचं रिझन ते होतं. पण बाहेर असं झालं की लालबागच्या पाऊलामुळे आज तो एक दागिनाच झाला, प्रत्येक गणपतीला हे पाऊल लागतं. पण त्याच्या मागे जे रिझन होतं ते हे असं होतं की राजाच्या पावलाने कुठे इजा होऊ नये, हे आमचा मूळ उद्देश होता. तर ह्याच्यातनं मग नाना वेदक आले. मग त्यांना देवाचं सोनार म्हणून एक बोलायला लागले. ते महाराष्ट्र सोनार संघटनेचे अध्यक्ष आहेत. मग त्यांच्याकडे वेगवेगळ्या मंदिरांचे कामं यायला लागली. मग अक्कलकोटचं स्वामींचं मठ असो किंवा उद्यान गणेश आहे, शिवाजी पार्क आहे, सिद्धिविनायक आहे, महालक्ष्मी आहे. मग ह्यांचे जे चेहरे आहेत ना ते माझ्याकडे घेऊन यायचे. मग ते एकविरेचा सोन्याचा चेहरा असो आईचा किंवा स्वामींचा चेहरा असो जो आता अक्कलकोट मठामध्ये आहे वटवृक्षाच्या इथे, तर ते डोळे काढायला घेऊन यायचं. तर मला एकच अभिमान वाटतो की आज काही असो, आज आपण त्यांनी विनामूल्य म्हणजे त्यांच्याकडे काही 1 रुपया न घेता, आणि मला एकच आनंद होता की आज एवढे सगळे चेहरे जर माझ्या टेबलावर येतात, माझ्या ऑफिसमध्ये येतात, माझ्या कारखान्यात येतात, म्हणजे साक्षात देऊच आनंद आल्यासारखे. त्यामुळे या सगळ्या सेवा म्हणजे इंडायरेक्टली मला करायला मिळाल्या. धन्यवाद. यानंतर शिवाजी पार्कला जो शिवाजी महाराजांचा पुतळा होता त्याचंही काम म्हणजे एक छोटीशी गोष्ट होती जी तुम्हाला खटकली आणि ते त्याच जिद्दीने ते काम तुम्ही पूर्ण केलं, ते सुद्धा आम्हाला ऐकायला आवडेल. शिवाजी पार्कला बाळासाहेबांची जी मशाल आहे त्याची डिझाईन मी केली होती आणि खरंच ते नशिबाने मला मी कधी साहेबांपर्यंत कधी भेटायची योग आला नाही. खूप इच्छा होती त्यांचे आशीर्वाद घ्यायचे पण कधी योग आला नाही. पण शेवटी असं झालं की योगायोगाने ज्या वेळेला ती मशाल केली गेली, जिथे आता तुम्ही बघता की ज्योत चालू असते कायम 24 तास, तर त्या ज्योतीचं डिझाईन आमच्या कारखान्यात करण्यात आलं. ती फायबरची पहिली बनवली गेली, त्याच्यानंतर मग ती भिड्याची बनवून तिथे स्थापन केली गेली. तर त्यावेळेला असं झालं की मी उद्यान गणेश आहे शिवाजी पार्कला, तिथे पण मी सेवा करत असतो कायम. तर ते पण मंदिर कसं आहे आजूबाजूला
लाईट्स वगैरे भरपूर आहेत तिथे. इथे सुद्धा लाईट्स होत्या आणि नेमकं मध्ये महाराजांचा जो पुतळा होता तो पूर्ण झाडामध्ये लपला गेला होता आणि तिथे जास्त लाईट्स वगैरे नव्हत्या. तर मी जस्ट विचारणार केली की मला एक ॲज अन आर्टिस्ट म्हणून, कारण माझं अख्खं आयुष्य समोर पालवणमध्ये गेलं आहे, तर मला त्याला काहीतरी पेंटिंग करायचं जेणेकरून तो छान दिसेल. तर मला नशिबाने हेच नाना वेकर जे आहेत त्यांचे CA होते आंबेडकर साहेब, ते तिकडचे नेमके खजिनदार निघाले. तो समितीचा पुतळा आहे, शिवाजी बाग म्हणजे स्मारक समिती आहे ती, त्यांच्या हातामध्ये शिवाजी बागचा एक पुतळा आहे, गेट ऑफ इंडिया आणि रायगडावरचा त्यांनी मग गव्हर्नमेंटला हँडओव्हर केला, कारण त्यांना वयानुसार कोणाला जमत नव्हतं. मग याची आता ती जे काही सेफ्टी आहे ते लोक बघतात. मग मी सांगितलं की मी हे करतो. तर 66 साली पानसरेंनी जो पुतळा केला होता, तर 66 पासून 2016 पर्यंत त्याला 50 वर्ष पूर्ण आले. आणि योगायोगाने माझं बोलणं पण त्याच वेळेला झालं होतं. तर योगायोग असं झालं की त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे, तू हा पुतळा काय तुला रंगवायचा असेल तर तो रंगवून माझ्या कारखान्यात त्याने एक सॅम्पल दाखवलं आणि जेणेकरून छान दिसेल तो आणि लोकांना नजरेत येईल. मग असं झालं की 60 वर्षापासून तिने महाराजांच्या जे आत्ता जे पंचधातूचा ओरिजिनल पुतळा आहे त्याच्यावरती 60 वर्षाला जितके वेळा कलर मारला त्या ते घासायचे नाही, डायरेक्ट कलर मारत जात होते. तर जवळजवळ 1 इंचाचा ते 1 इंचाचा असा थर साचला होता. मग तो पूर्ण आत्ता जर तुम्ही महाराज बघितलं तिकडे शिवाजी पार्कला गेलात तर की त्यांच्या घोड्याच्या पायाच्या नसा किंवा अंगार काय त्याचे जे डिझाईन्स आहेत त्या सगळ्या दिसतात. तर त्याला तो पण मी तिला बोलले, कारण मला अभिमान होतो मी बांधूनमध्ये मी तसं म्हणलं की आहे मला काहीतरी करायचं आहे. मग तो त्यांनी मला करायला दिला. पहिलं मी कलर मारला होता कॉपर कलरने, तो खूप हे झाला. मग त्याची वाहवा झाली, बरेच मीडियावाले आले की सुधीर नाईक साहेब त्यावेळेला हे होते कमिशनर होते ट्रान्सफॉर्मेशन, त्यांनी सगळी आजूबाजूची झाडं ठेवली. त्यामुळे मला अभिमान वाटला की शिवाजीपाला कुठे गेला तो वेळा आजही महाराजांचा पुतळा तो 4 दिवसांनी 360 डिग्रीमध्ये दिसतो. तर अशा सगळ्या सेवा मला आवडतात करायला. कारण काही ठिकाणी मंदिर आहेत, आता झाडाखाली मंदिर असतात, मंदिरं झालेलं असतात, तुम्ही डोळे गेले आहेत, कुणाचं काय गेलं आहे, मी सरळ माझ्या कारागिरांना घेऊन जातो आणि तिकडे पेंटिंग करून म्हणजे ती सेवा देत असतो. म्हणजे मला त्याच्यात जास्त आनंद आहे. खूप छान. खरं तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, आणि त्या संदर्भात एक छोटीशी सुद्धा गोष्ट जी खटकलेली ती तुम्ही तितक्याच सिद्धीने पूर्ण केली. यानंतर आपण जाऊया राजकारण आणि चित्रपट क्षेत्राकडे. बऱ्याच राजकारणी लोकांनी तुमच्याशी स्वतःहून संपर्क साधला, म्हणजे खरं तर त्यांची वेळ आपल्याला घ्यावी लागते आणि ती वेळ कधी मिळेल हे सांगता येत नाही. 1 आठवडा, 1 महिना किंवा 1 वर्षभर सुद्धा वाट बघणारे बरेच आहेत. त्याचबरोबरीने चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तुम्ही म्हणाला होतात की सिद्धार्थ जाधव अगदी तासनतास गप्पा मारतो, आणि ही सगळी मंडळी जेव्हा दादा काम करत असतात तेव्हा दादाच्या कारखान्याच्या बाहेर उभी असतात. तर ही जी स्वप्न होती इतक्या कलाकारांना आणि राजकारण क्षेत्रातल्या लोकांना भेटणं, राजाने ती सगळी स्वप्न पूर्ण केली. तर काही किस्से असतील या प्रतिभावंतांच्या बाबतीतली, ती किस्से आहेत. मराठीमध्ये जसं म्हणलं की केदारदादा जेव्हा 2007 मित्रासारखे भावासारखेच झाले, तर केदारदादाने मला सगळ्यांना इंट्रोड्यूस करून दिला. एवढे माझे फॅमिली होती म्हणजे सगळ्यांना. आणि असं होतं की 75 पप्पाचा 75वा वाढदिवस होता, त्यावेळेला पप्पांना झी मराठी वगैरे बघायला मी सगळ्यांनाच आवडतं. आपण 6 ते रात्री 10, 11, 12 तेच बघत असतो. तर माझी एक इच्छा होती आज एवढं सगळं बाजूला मित्रमंडळी आहेत केदारदादासारखे आहेत, तर मी सहज म्हटलं की पप्पांच्या 75ला आपण कुठेतरी छान हॉल घेऊ आणि त्यांचा बड्डे साजरा करून ह्या सगळ्यांना बोलवू वगैरे. तर नंतर मी विचार केला की ही एवढी मोठी माणसं आपल्यासाठी काय आहे, म्हणजे 1-2 येतील, सगळे काय आहे तर काय करू. तर मी केदारदादा आणि केदारदादांशी बोललो. केदारदादा असंच आहे, पप्पांचा 75वा वाढदिवस आहे, आपण काय करूया. आणि प्रसाददादा कांबळे म्हणजे मच्छिंद्र कांबळेंचा मुलगा, तो आता सगळं पत्रकारी प्रोडक्शन सांभाळतो, तो प्रोड्युसर आहे नाटक वगैरे. तर तुला काय पप्पांचा वाढदिवस तुला काय करायचं, म्हणून मला पप्पांच्या बड्डेला हे सगळे
असणं गरजेचं असं माझी अपेक्षा आहे. कारण मी कधी एवढी मोठी कोण कधीच उघडलं नाही, कारण आपल्याला माहिती आहे आपण काय आहोत, तुला काय करायचं. तो त्याला गेल्यावर ते नाटक होतं, तर आपण ठेवू शकतो का, हे आपण थिएटरला ठेवूया आणि सगळे जेवढी माझी फॅमिली आहे त्यांना सगळ्यांना बोलवून बरं ॲक्टर्स पण असेल समोर लोकांचा, आमची फॅमिली पण असेल. आणि खरंच सांगतो तुम्हाला, केदारने मला जो सपोर्ट केला त्या प्रसादाचे खूप आभार, की आज मी 75 वाढदिवस सगळ्यांच्या समोर केला. उलट नाटक हे मी माटुंग्याला यशवंतरावमध्ये ठेवलं, पप्पांचा 75 वाढदिवस साजरा केला. केदारदादा वगैरे सगळे स्टेजवर होते, सिद्धार्थी पप्पांसाठी गाणं गायलं आणि हे मी कमवलं की आज मी माझ्या पप्पांसाठी 75 वाढदिवस राजाच्या माध्यमातून मी हे करू शकतो. आणि आज हे सगळं निरीक्षण मी असं जपत आलो. आणि त्याच्यानंतर हे सगळं कलाकार विश्वामध्ये चिन्मय मांडेकर होता, मुलगुडला आपला बरेच ॲक्टर्स आहेत असे. अजून समजा तुम्हाला मिनिस्टर्समध्ये आता आपले उदयदादा सामंत हे ठाण्यालाच राहतात, तर ते 12 वर्षापूर्वी रत्नागिरीचे आमदार म्हणून माझ्याकडे आले होते आणि त्याला मी मुंबईच्या बाहेर कधी स्फूर्ती दिली नव्हती. तर ते आले म्हणून मला तुझ्या म्हणजे मी ॲक्च्युली 3-4 वर्ष त्यांना नाहीच म्हणत होतो, ते माणसं पाठवायची मी त्यांना परत पाठवायचं. तर एकटेच ते स्वतःहून एकटेच आले आणि मला म्हणजे मला तुझ्या हातचा गणपती पाहिजे माझ्या रत्नागिरीमध्ये, आणि मी मंडळाचा अध्यक्ष आहे आणि मी रत्नागिरीचा आमदार आहे. त्यावेळेला उलट नाही म्हणा नाही, मुलं काही फुटलं इथून येताना तर मी रिस्पॉन्सिबल नसणार, कारण मला तेवढा वेळ नसतो. तर ते आपण मस्करी बोललो, जोपर्यंत तू देत नाही तोपर्यंत मी तुझ्या कारखान्यातनं हलणार नाही. आणि कारण त्यांना राजावरती खूप श्रद्धा आहे. आज मला खरंच अभिमान वाटतो, 2012 सालपासून त्यांचं माझं रिलेशन आहे. आज ते माझ्या कारखान्यात त्यांचा गणपती न्यायला येतात. आज त्यांचं जे मी आजपर्यंतचं जे जे काय प्रवास आहे ते पाहिला आहे. आज अभिमान वाटतो की आज ते मंत्री आहेत, त्याच्याबरोबर विभर साहेब आहेत, संजय निरुपम त्यांच्या घरात आहे, रेमो डिसूजा हा सुद्धा आपल्या राजाचा प्रचंड भक्त आहे. रेमोसोर माझ्या कारण ते सुद्धा हजबंड वाईफ घेऊन येतात. असे बरेच. आणि लोकांचा एक गैरसमज आहे की मी फक्त सेलिब्रिटी लोकांचे गणपती करतो असं नाही आहे. ते स्वतःहून माझ्याकडे आलेले आहेत आणि मी सगळ्यांसाठी गणपती करतो. म्हणजे असं नाही म्हणजे मी पण तुमच्या आपण सगळे मध्यमवर्गीय आहोत, तर मी सगळ्यांसाठी बाप्पा घडवत असतो. असे राज्याच्या माध्यमातून मला ह्या सगळ्या संधी मिळाल्या आणि एक अभिमान सांगितली, आज भले आज मी कुठे इंटरनॅशनल टूर केलेली नाही आहे ना माझ्या फॅमिलीने केली आहे, पण आमची कला मी माझ्या माध्यमातून 2003 सालीपासून आत्तापर्यंत स्वित्झर्लंडपासून हॉलंड म्हणा, US, UK, कॅनडा, साऊथ आफ्रिका किंवा असे बरेच कंट्रीज आहेत. आज हॉलंड ॲम्स्टरडॅमला म्युझियम आहे, तिथे आपले स्टॅच्यूज आहेत. त्यामुळे मला हे खूप बरं वाटतं की आज ती लोकं आपल्याला शोधून आली आणि त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने कामं करून आपल्या कलेच्या माध्यमातून त्यांना एक सेवा दिलेली आहे. खरंच खूप आनंद होतो. एक मराठी कुटुंब आणि तिसरी पिढी आहे आणि भारताबाहेर सर्व जवळपास कंट्रीजमध्ये आपण केलेली कला पोचलेली आहे आणि तिथून दादसुद्धा मिळते आहे. खरंच प्रशंसनीय आहे. टाळ्यांचा जोरदार कडकडाट होत आहे. बरेचदा आपण म्हणतो मराठी मागे राहतात, पण हे मूर्तिमंत उदाहरण आपल्या समोर आहेत. अनेक चित्रपटात देखील आपण घडवलेली कलाकृती जी बघायला मिळते. लेटेस्ट सध्या रिलीज झाला आहे सिंगम अगेन, यामध्येही दादाने घडवलेली एक मूर्ती आहे. करीना कपूरचा सीन आहे, त्याबद्दल काय ते असंच कोणतरी येतात. म्हणजे त्यांना एक आता आपलं मूर्ती दिवस असल्यामुळे अपेक्षा असतात. मोर्या पिक्चर तुम्ही बघितला असाल, दोन्ही गणपती आपल्या म्हणजे दोन्ही त्या पिक्चरमध्ये दोन्ही गणपती आपलेच आहेत. खो पिक्चर होता केदारदादाचा, त्याच्यामध्ये आम्ही 7 जे वंशज दाखवले आहेत. जर कोणी बघितला असेल तर सिद्धार्थपासून आम्ही सगळ्यांचे स्टॅच्यूज बनवले ॲज इट इज, जसं सिद्धार्थ जाधवचा फेस वगैरे अशा करत. तर ह्या संधी कुठेतरी येत असतात. स्वामींच्या मूर्त्या आहेत, साईबाबांच्या, जे मायाताई जाधव म्हणून आहेत, ज्या आपल्या सिनियर आर्टिस्ट आहेत. तर त्यांचे ऑडिओज म्हणजे देवांचे अल्बम्स वगैरे असतात, त्याच्यामध्ये मूर्त्या दिल्या आहेत. त्यामुळे मला एक समाधान वाटतं की बाबा चला एक त्या माध्यमातून पण आपली कला कुठेतरी लोकांपर्यंत पोचते आणि हक्काने सांगतात की बाबा समजा आपल्याला ही मूर्ती पाहिजे. तर त्याच्यामध्ये आजही मी सांगितलं ना की जरी आज मातीवर लालबागचा राजा म्हणून मूर्तिकार जरी असली तरी मी माझं
आमची जी सुरुवात आहे जिथून आम्ही घडलो, एक चलचित्र हा जो प्रकार आहे तो अजूनही मी मूर्त्या म्हणजे तुम्ही गणपतीच्या पुढचे चलचित्राचे सेट्स वगैरे बघतात ते अजूनही मी जाऊन लावतो, स्वतः लावतो. तुमच्या समोरूनच मी भिवंडीला ट्रक टेम्पोच्या ड्रायव्हरच्यापासून अजूनही जात असतो. मला जास्त आवडतं कारण मला ती प्रथा किंवा ती परंपरा जपायची. मला ते कुठं बंधन नाही कारण आजच्या तारखेला तुम्ही चलचित्र प्रकार खूप कमी झालेला आहे. पण शिवजयंती वगैरे हे ठाण्यामध्ये पण माझे 2-3 आहेत. आवड साहेबांच्या इथे पण आपली महाराजांच्या जीवनावरती आधारित असे मुद्दे येत असतात. तर बस या गोष्टीमध्ये मला खूप आनंद मिळतो. खूप छान. कलियुगातला कर्ण आणि पृथ्वीवरचा ईश्वर म्हणजे दिवंगत रतन टाटाजी. या रतन टाटांकडून सुद्धा आपल्याला बोलावणं आलं होतं. त्यांना तुमच्या हातून मूर्ती घडवायची होती. हा प्रसंग आम्हाला ऐकायला आवडेल. हा मी या गोष्टीचा मी माझ्याकडे शब्द अपूर्ण राहतो कारण मी एवढा मोठा नाही की मी त्यांच्याबद्दल बोलावं. एक व्यक्ती आहे, त्यांनी मला त्यांच्याशी इंट्रोड्यूस करवलं आणि असं झालं की तो विषय असा आला की गोलक म्हणून त्यांनी मला बोलले की अरे तुम्ही एवढं मोठं राजा घडवता, तुम्ही एवढं साधेपणाने कसे राहू शकता. म्हणजे ठीक आहे, देवापेक्षा तर मोठा माझा एकच आहे, देवापेक्षा मोठं कोण नाही हे आपण स्वतः ओळखलं पाहिजे. आणि ह्या माध्यमातून त्यांनी मला सांगितलं की त्यांचे जे केअरटेकर आहेत ते त्यांच्याच बंगल्यात राहतात साहेबांच्या, तर त्यांना तुमच्या हातची मूर्ती पाहिजे तर ते तुम्ही देऊ शकाल का. तर मी बोललो मी एका वेळ देईन, मला त्यांना भेटता आला तर खूप आनंद आहे रतन सरांना. तर आपल्याला माहिती आहे आपण काय आहोत, संबंधच नाही आहे म्हणजे ती व्यक्ती म्हणजे कुठे आणि आपण कुठे. पण ते बोलले नाही मी नक्की प्रयत्न करेन, मी त्यांना सांगेन जे त्यांना सांभाळतात त्यांचे सांभाळ करतात, ती फॅमिली त्यांच्या बंगल्यामध्येच राहते. तर ठीक आहे, हरकत नाही. ज्या दिवशी मला फोन आला की आपल्याला रतन सरांनी बोलवलं आहे, अमुक वाजता आपल्याला कुलाबाईला त्यांच्या बंगल्यावर जायचं आहे, हलकाय म्हणून बंगला होता आहे तिथे अजूनही. तर मला विश्वासच बसा, मी जाईस्तोवर त्यांना खूप पिळलं. म्हटलं नक्की ना त्यांचे भाऊ नसणार ना किंवा कोण नसणार, कारण पहिल्यांदाच मी अशा व्यक्तीला भेट आणि देवाला भेटायला चाललो म्हणजे मी पूर्ण ब्लँक झालो होतो त्यावेळेला. पण खरोखर सांगतो तुम्हाला हे सगळी माझी पुण्याई म्हणा कर्म म्हणा, ज्या मुमेंटला सरांनी मी 1 तास आधी त्यांच्या बंगल्यावर बसलो होतो त्यांच्या वेटिंग रूममध्ये आणि ज्यावेळेला मला त्या राजन सरांनी सांगितलं की बॉसने आपको बुलाया करके, तो डीम म्हणजे लाईट्स जसं त्यांचा शॅडो आला आणि ते एक आकृती मी बघितली, मी अक्षरशः म्हणतो ना 2 ते 3 दिवस पुढे झोपलोच नव्हतं कारण मला पूर्ण मी टाटामध्ये झालो होतो. कारण आपण फक्त टाटांचं मीठ खाल्लं आहे. बघायचं तर माझ्या आयुष्यात कधी स्वप्नाचा सवपट नव्हता कारण कधी आपलं हेच नाही. पण त्या वर्षी ज्या वेळेला ज्या मुमेंटला मी रतन सरांना भेटलो, अक्षरशः मी कुठल्या देवापुढे जसं नतमस्तक होतो, ती पहिली व्यक्ती असेल ज्याच्या मी पायात झोपलो तरी त्यांनी मला सांगितलं नो डोंट डू दिस म्हणून. यू आर जस्ट गॉड फ्रॉम मी झोपलो, त्यांनी मला आशीर्वाद दिला, त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला, तिथेच मी धन्य झालो. आणि तुम्ही बघाल स्वामींचे हात किंवा साईबाबा हे सगळे आचार्य म्हणजे आपण म्हणतो संत लोकांचे हात हे आपल्या पायाच्या डोक्याच्या खालती असतात, तसे त्यांचे हात म्हणजे एवढे लांब आणि तुम्ही पंजा बघाल तर अक्षरशः मला देवाच म्हणजे मी साक्षात देवाला भेटलो. बस ही माझ्यासाठी मोठी अचीवमेंट होती. एक मराठी माणूस म्हणून अभिमान होता, एक कामी कुटुंब म्हणून आज रतन टाटा सरांकडे जातो. आज त्यांच्या घरी 5 दिवसांनी तो माझा गणपती पण बसला, त्यांच्या हॉलमध्येच बसवला गेला. फक्त एवढंच होतं की रतन सर आम्हाला एवढं पण प्रॉमिस केलं की मी यावर्षी लालबागच्या राजाला येईन म्हणून, माझी फक्त व्यवस्था करा आणि मी तुम्हाला हे कर म्हणजे दर्शन करेन. पण ते नेमके काहीतरी त्यांचं काम निघालं आणि ते लंडनला निघून गेले. फक्त याच्यात सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आज ज्या माणसाने मला ज्या कारणासाठी मिळते इन्स्पिरेशन, तुम्हाला अजून इन्स्पिरेशन मिळेल त्या व्यक्तीकडनं. ऑब्वियसली आज मर्सिडीज असो किंवा जॅगवार असो की आज ते एवढे मोठ्या ब्रँडचे ओनर आहेत, ओन करतात, तर तुम्ही विचार करा ती व्यक्ती जर एवढी डाऊन टू अर्थ असेल आणि आज मी बघितलं की जॅगवारला आपण नुसतं टेकून जरी उभं राहिलं तरी मालक एवढा पोर्तुगीज असेल तो आपणच स्वतः जॅगवारचे मालक आहोत. म्हणजे हे मी अनुभवलं आणि खरंच हे माझ्यासाठी खूप मोठं इन्स्पिरेशन होतं. असे बरेच लोक मला या माध्यमातून मिळाले ज्यांच्याकडनं मी खूप शिकलो, मग लहान असो मोठा असो. आणि मी यांना अजूनही मी तेच सांगू की इन्स्पिरेट म्हणजे आज आपल्यावर आहे,
आज मुलं जे शिकताय या कॉलेजमध्ये प्रत्येकाचे एक क्षेत्र आहे, त्याच्यात तुम्ही एक्सपर्ट व्हा. फक्त एवढंच आहे, ज्या माध्यमातून तुम्ही वर आला त्यांना कधी विसरू नका. यांनी तुम्हाला आम्ही सपोर्ट केला आहे आणि डोक्यात हवा जायला चुकून देऊ नका, कारण हवा ही तात्पुरती असते. कधी माणूस आपण तोंडावर करून काहीच सांगू शकत नाही, कारण हे माझं स्वतःचं उदाहरण आहे. तर मी सांगितली आज हा जो अनुभव होता तो मी खरंच त्यांनी टाटा सरांकडनं चांगल्या प्रकारे अनुभव. खरं निश्चितच आपण कितीही आकाशात भरारी घेतली तरी पाय मात्र जमिनीवर असायला हवे. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे रतन टाटा, पृथ्वीवरचे ईश्वर असं मी त्यांना म्हणेन. आणखी बरेच प्रतिभावंत आहेत की ज्यांना दादा स्वतः पर्सनली भेटलेत, त्याकडे आपण जाणारच आहोत. पण त्याच्या अगोदर कसाबला जिवंत पकडणारे तुकाराम कुंबळे यांच्याबद्दल आपल्याला माहिती आहे. अगदी त्यांनी जर गोळ्या स्वतःवर घेतल्या नसत्या तर कदाचित आणखी 20 माणसं गेली असतील. पण त्यांच्यासोबत असणारे संजय गोविलकर यांच्याबद्दलचा सुद्धा एक किस्सा आहे, तो सुद्धा आम्हाला ऐकायचा आहे. माझ्याकडे ते आले होते संजय गोविलकर सर. ते महाराष्ट्र पोलीसमध्ये पोलीस म्हणजे इन्स्पेक्टर आहेत. ते आत्ता जस्ट 26/11ला जो KBCचा स्पेशल एपिसोड झाला त्याच्यामध्ये संजय गोविलकर आणि विश्वास पाटील साहेबांना गेस्ट म्हणून बोलवलं होतं. त्यांची पण इंटरव्ह्यू होती. तर संजय गोविलकर सर माझ्याकडे आले. त्यांनी मला फोन केला की संतोष मावळे बोलताय का, मी असं इन्स्पेक्टर बोलतो अमुक पोलीस स्टेशनमधून, मला तुमच्या आईची मूर्ती पाहिजे. तर बोललो ठीक आहे सर, घ्या. आले वगैरे. माझ्या आईची खूप इच्छा आहे की मला तुझ्या हातून मूर्ती पाहिजे, आंबे आल्या रडवतात वगैरे सगळं झालं. तर आईशी बोलणं झालं, त्यांना आनंद झाला की मला भेटून वगैरे. त्यांनी आईला फोन लावून दिला. म्हणजे ठीक आहे मी करतो वगैरे सगळं झालं. आणि जाताना ते फक्त एवढंच बोलले गेटवर निघताना की संतोष एक काम करा, तुम्ही फक्त जाता जाता एक माझं नाव गुगलला सर्च करा, मग तुम्हाला माझी सगळी हिस्ट्री भेटेल. ठीक आहे सर, करतो. लालबागला ते हल्ली भारत माताला पण पोचले नसतील, एक 200-300 मीटर पण नसेल. मी जस्ट गुगल टाईप केलं ना तर संजय गोविलकर नाव लागलं आणि कसाबा आला. मी बोललो हॅट्स ऑफ त्या माणसाला, ज्या माणसाने कसाबा जिवंत पकडलं, म्हणजे जे फायरिंग करून जो निघाला आणि त्याच्यानंतर जिवंत पकडलं गेलं ते संजय गोविलकर होते. त्यामुळे अशा राजाच्या म्हणजे माध्यमातून मला एवढ्या चांगल्या व्यक्ती भेटल्या. आज त्याच व्यक्तींनी संजय गोविलकरनी माझे मित्र म्हणजे संतोष रत्नाकर हे माझे मित्र आहेत. मित्र म्हणून मला आज 2 अशा मोठ्या कार्यक्रमाला, जसं आज तुम्ही मला इन्व्हाइट केलं, मी आज दीपप्रज्वलन केलं, तर माझ्या एका बाजूला नांगरे पाटील साहेब होते, असे सेलिब्रिटीज होते. त्याच्यामध्ये मला अक्षरशः त्यांनी इन्व्हाइट केलं होतं. म्हणजे आज त्यांनाही कुठेतरी आज माझ्याबद्दल प्रेम आहे, की आमच्या फॅमिलीबद्दल प्रेम आहे, ते अजूनही कॉन्टॅक्टमध्ये असतात. तर सांगायचं तात्पर्य की आपलं भले काम म्हणजे आज मी वयाने जरी लहान असलो ना तरी आज जेवढं मी कमवलं आहे 22 वर्षात, हे फक्त मी माझ्या राजामुळेच. बॉलिवूडचा महानायक म्हणजेच अमिताभ बच्चनजी यांची जेव्हा भेट घेतली दादांनी, तेव्हा तो दिवस कधी ते विसरू शकणार नाही. आणि अमिताभ बच्चनजी यांनी त्यांच्याबद्दलचं जे वाक्य म्हटलं ते खरोखरच कधीही तुम्ही विसरू शकणार नाही. तर ती जी भेट होती त्याबद्दल काय म्हणाल? माझा मित्र आहे निलेश परमार म्हणून, त्यांनी मला सांगितलं की तो सरांचा खूप मोठा फॅन पण आहे आणि सर जवळजवळ 50 लाखांमध्ये जे 1200 लोकांना ट्विटरला फॉलो करतात त्यातला तो एक आहे आणि तो माझा खूप मोठा फॅन आहे निलेश. तो बोलला की मला एक असं म्हणजे मला वाटतं प्रत्येकाला की आज राजाजवळ जेवढे पण सेलिब्रिटीज येतात तर मला खूप इच्छा असते की अरे सगळ्यांना भेटावं वगैरे. ऑब्वियसली कारण आपण मूवीज बघतो वगैरे, पण तो कधी असा योग येत नाही. तर त्याला कळलं, ज्या वेळेला कळलं की अरे तुला अमिताभ सरांना भेटायचं मी भेटवतो, तर त्यांनी मला पहिलं KBCला नेलं आणि त्यावेळेला मी अक्षरशः म्हणजे त्यांची एनर्जी खूप रडलो होतो पहिल्या ज्या फर्स्ट टाईम मी KBCला गेलो तेव्हा. तर त्याच्यानंतर त्यांचा 80th बर्थडे होता त्याच वर्षी 22मध्ये 80वा बर्थडे होता. तर मला निलेश भाई बोलले की अरे आपण सरांना काहीतरी गिफ्ट देऊया का, गिफ्ट देऊ शकतो का, काहीतरी युनिक देऊया. म्हटलं काय द्यायचं सांगा, काही सुचत नाही. बोले एक काम करूया आपण स्टॅच्यू बनवूया का.
तर अमिताभ सरांचं स्टॅच्यू एवढं पॉसिबल आहे का नाही पॉसिबल आहे, करूया ना आपण. उलटं त्यांना ते लाईफमध्ये म्हणजे आठवण राहील ती. मग आम्ही गणपती झाल्यानंतर त्याच्या मागे लागलो म्हणजे मूर्ती स्टॅच्यू बनवायला. आणि जसा आम्ही तो स्टॅच्यू बनवला अमित सरांचा, तर त्यावेळेला मी फर्स्ट KBCला जेव्हा गेलो होतो ना, त्यावेळेला मी हे सगळं त्याचं ऑब्झर्वेशन केलं होतं. कारण मी जेव्हा त्यांच्या बाजूला उभं होतं तेव्हा माझी हाईट आणि त्यांची हाईट म्हणजे ते जया बादुरी आणि अमिताभ बच्चन असा तो प्रकार होता. तर मी हा सगळा अभ्यास केला त्यांच्या आकृतीचा. म्हटलं ह्या साईडच्या आणि डोक्यात ठेवलं, बोललो आपण बनवूया. आणि त्या दरम्यान मग मी परत सेकंड KBCला म्हणजे सेकंड टाईम जेव्हा KBC होता त्यांचा बड्डे झाला होता. ॲक्च्युली आम्हाला बड्डेच्या दिवशीचा 80व्या बड्डेला द्यायचं होतं, पण तिकडचे जे आतले जी लोकं होती त्यांच्या जवळचे बोलले तू या दिवशी नको, आपण नंतर आरामात KBCला देऊया, हे तुम्हाला बोलता पण आणि सगळं व्यवस्थित मॅनेज करता येईल. ठीक आहे. मी KBCला सकाळी 7 वाजता उठून आम्ही 8 वाजता टेम्पोतनं तो स्टॅच्यू घेऊन गेलो अमिताभ सरांचा. पूर्ण ब्लेझरपासून शूज जेवढं ते अंगठी वगैरे घालतात किंवा त्यांचं घड्याळ म्हणा कुठलीच गोष्ट मी सोडली नाही. एकदम म्हणजे तुम्ही म्हणाल ना की ॲज इट इज. आणि त्याला आम्ही कपड्यांनी असं रॅप केलं होतं. आणि जेव्हा अमित सर त्यावेळेला एकदम क्लोज आले म्हणजे माझ्या एकदम जवळ आले, शेक हँड वगैरे केलं. तर मित्रांनी इंट्रोड्यूस केलं की हे राजा बनाते. तो एकदम म्हणजे तो पण माझा क्षण एकदम म्हणजे ब्लँकच चालू होता ॲक्च्युली. आणि बोललो सर तुमच्याकडे आम्ही असं गिफ्ट आणलेलं आहे, तर बड्डे गिफ्ट आहे, तर तुम्ही ओपन करा. तर त्यांनी जेव्हा ओपन केलं तर पहिलं त्यांच्या म्हणजे शब्द आले त्यांच्या तोंडात म्हणजे आले, अरे क्या अद्भुत बनाया आपने. म्हणजे ती जी मेहनत होती ती मला माहीत नव्हतं की ती मूर्ती परत माझ्या कारखान्यात येणार आहे का ती त्यांच्या घरी जाणार आहे. कारण ऑब्व्हियसली आज ती एवढी मोठी व्यक्तिमत्व आहे, एवढं सगळं स्टॅच्यू जर नाही आवडला तर ऑब्व्हियसली मला माझ्या परत कारखान्यात घेऊन यायचं आहे. पण देवकृपेने सुदैवाने ते सरांना आवडलं. त्यांनी मला आज अभिमान वाटतो त्यांनी त्यांच्या ब्लॉगवरती ते फोटो जेव्हा काढले गेले त्यांच्या इथे त्यांच्या फोटोग्राफरद्वारे त्यांनी ताबडतोब ती घरी न्यायला लावली मूर्ती. बोलले की एक काम करा, माझा जनक बंगला आहे त्याच्यावर माझी तुम्ही मूर्ती घेऊन जा आणि तिथे ती ठेवा. त्यांची एक आर्ट गॅलरी आहे घरामध्ये, त्यांना कोणी गिफ्ट वगैरे देतात तिथे ते ठेवत असतात. तर मग आम्ही गेलो टेम्पोतनं ती मूर्ती त्यांच्या घरी ठेवली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या मित्राचा फोन आला की सरांनी आपलं नाव म्हणजे त्याचं आणि माझं नाव त्यांच्या ब्लॉगवर टाकलं की जी व्यक्ती ज्या हातून लालबागचा राजा घडवला त्या व्यक्तींनी मला माझ्या लाईफ स्टाईलची मूर्ती प्रेझेंट केली. त्यामुळे हा एक मोठा माझ्या आयुष्यातला एक अनुभव होता. तर हे असे बरेच अनुभव होते आणि म्हणजे आले मला. तर हेच सांगेन की आपल्या कलेतना आणि आज एक मराठी म्हणून मला एक म्हणजे सांगायचं राहिलं माझं की एक मराठी म्हणून मला अभिमान आहे की आज आपली